पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता आपण या सेशनमध्ये ज्या प्रशासकीय सेवकांसाठी किंवा नागरी सेवकांसाठी ज्या काही अत्यंत पायाभूत मूल्य म्हणून त्यांनी आपल्या सिलेबसमध्ये ज्यांचा समावेश केलेला आहे, तर त्याच्यामधल्या शेवटच्या 2 परंतु तेवढ्याच महत्त्वाच्या लास्ट बट नॉट लिस्ट अशा व्हॅल्यूज बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली आहे ती म्हणजे समानुभूती, एम्पथी, आणि दुसरी आहे ती म्हणजे करुणा, कंपॅशन. समानुभूती आणि करुणा या 2 संकल्पना नक्की काय आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, त्या कशा पद्धतीने आपण अभ्यासू शकतो, त्यांच्या दरम्यानचा भेद, आणखी एक संकल्पना येईल दया, आणखी एक संकल्पना येईल सहानुभूती, त्यांच्यामध्ये आणि या 2 संकल्पनामध्ये काय फरक आहे, आणि प्रशासकीय सेवकाने, नागरी सेवकाने करुणा आणि समानुभूती या 2 व्हॅल्यूज, या 2 मूल्यांचा अंगीकार का केला पाहिजे याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूयात. नक्की या दोन्ही संकल्पना आहेत काय आणि त्याच्याशी संबंधित इतर उपप्रकारच्या काही संकल्पना आहेत, मी त्याही तुमच्याशी डिस्कस करतो आणि मग तुम्हाला मी यातल्या एक एक संकल्पनेकडे घेऊन जातो. ठीक आहे, सर्वप्रथम बघा, समानुभूती आणि करुणा, कंपॅशन आणि त्याच्या अगोदर एम्पथी या 2 संकल्पना समजून घेण्यासाठी आणखी 2 संकल्पना आहेत. एक म्हणजे दया, तोड दो दरवाजा नाही, हे वेगळा दया आहे. ओके, हा, तर इथं दया म्हणजे काय आहे, पीटी. खरं तर पीटीचा शब्दशः अर्थ दया हा होत नाही. दया म्हणजे आपण म्हणतो ना वगैरे, सॉरी, पीटी म्हणजे काय, एखाद्यावरती उपकार केल्याची भावना असते बघा. हा, पीटी म्हणजे क्यों तरस खा रहा है भाई असं म्हणतात ना, ते तसं एखाद्यावरती तरस खाणे, असं म्हणजे काय काय होईल अरे याचं, अशा पद्धतीची जी भावना असते. कसं जगतायत माहित नाही अरे काय, ही जी काही अशा प्रकारची जी भावना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फार स्वतःला दूरवरती ठेवता आणि स्वतःला दूर ठेवून तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल एखादी कॉमेंट पास करत असता, तर ती खरं तर पीटी असते. पण ठीक आहे, त्याचा एक शब्द आपल्याला दया या स्वरूपात घेता येऊ शकतो. बरं ठीक आहे, पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की पीटीचा शब्दशः अर्थ दया होणं हे फार कठीण आहे. म्हणूयात तसा, किंवा असं करा, एक शब्द आहे बघा, आणखी एक दया आणि दुसरा आहे दयाळू. दया आणि दुसरा आहे दयाळू आणि तिसरा आहे दयावान. विनोद खन्ना त्यांचं सोडून द्या, ते नको. तर दया आणि दयाळू, तर दयाळू जो असतो ना तो असतो काइंड, दयाळू. आणि इथे दया हा जो शब्द आहे तो पीटी यासाठी आपण अर्थ लक्षात घेतोय. पण मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं ते लक्षात ठेवा. पीटी म्हणजे काय हो, म्हणजे असं की एखाद्यावरती तरस खाणे. मी तुम्हाला बरेच उदाहरण देणार आहे, पुढे आपण जाऊयात. अगोदर कोणत्या संकल्पना आहेत त्या पाहूयात. बघा, पीटी, दया. दुसरी संकल्पना आहे सहानुभूती म्हणजे सिंपती. काय बरं, सिंपती. तिसरी आहे समानुभूती, एम्पथी, आणि चौथी आहे करुणा, कंपॅशन. या चारही शब्दांमध्ये, या संकल्पनामध्ये बेसिक फरक आहेत. आपण ते सुरुवातीला समजून घेऊ. बघा, दया म्हणजे काय, मला तुमच्या वेदना मान्य आहेत, मला मान्य आहे तुला वेदना होत आहे, ठीक आहे, पण तरी सुद्धा काम कर. असं म्हणण्यासारखं असतं. मला माहिती आहे तुला वेदना होत आहेत, हे फक्त इथपर्यंत. अतिशय रुक्षता असते. थोडस पुढचं पाऊल, सहानुभूती, मला तुमच्या वेदनांची काळजी आहे. इथे काय, मला माहिती आहे तुला वेदना होत आहेत, इथे त्या वेदना ज्या होत आहेत ना त्याच्याबद्दल मला खरंच काळजी आहे की त्या वाढू नयेत, तर दूर झाल्या पाहिजेत. ठीक आहे, मला त्या वेदनांची काळजी आहे. तिसरं काय, समानुभूती, एम्पथी, मला तुमच्या वेदना जाणवतात. इथे काय, मला मान्य आहे तुला वेदना होत आहेत. दुसरं, मला तुझ्या वेदनांची काळजी आहे. आणि तिसरं, मला फक्त काळजी नाहीये, मी समजू शकतो तू कुठल्या परिस्थितीतून सध्या जात असशील.
काय ती स्थिती असेल मी हे जाणून घेऊ शकतो. एक. आणि शेवटी करुणा. करुणा म्हणजे काय? मला फक्त ते जाणवत नाहीयेत तुझ्या वेदना कमी करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मला तुमच्या वेदना कमी करायच्या आहेत आणि त्या कमी करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. हे तर लक्षात. अशा 4 टप्प्यांवरती 4 संकल्पना आहेत. मग पहिली आहे पीटी, दुसरी आहे सिंपती, तिसरी आहे एम्पथी, चौथी आहे कंपॅशन. आपण उदाहरणं घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखी छान पद्धतीने हे समजेल. बघा, यातलं पहिलं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रस्त्याने चाललाय, हिवाळ्याचे दिवस आहेत, कडक हिवाळा आहे, प्रचंड, समजा अगदी 5-6 डिग्री टेम्परेचर आहे, एवढं खाली गेलेलं आहे. आणि तुम्ही जात असताना रस्त्याने एक मनुष्य हा असाच बेघर आहे, त्याच्याकडे कुठलेही कपडे वगैरे काही फारसं नाहीये, जे त्याने जॅकेट घातलेलं आहे ते कुठेतरी जुनं पुराणे त्याला मिळालेलं आहे, ते फारसा त्याचा बचाव करू शकत नाहीये. प्रचंड कडाक्याची थंडी आहे. अशा प्रकारचा हा माणूस, त्याच्या पायामध्ये चपला नाहीयेत, उघडा बसलेला आहे. आता इथे जेव्हा तुम्ही जाता आणि तुम्ही म्हणता, तुम्ही पाहता त्याला पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय येतंय? जर समजा असं आलं की अरे 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 काय रे, म्हणजे काय कसल्या परिस्थितीत बसलाय हा, अरे आम्हाला इथे 2-2 रजया घेतल्या तरी आम्हाला अजून थंडी लागतेच आहे, पण काय बसलाय हा माणूस, काय दुर्दैव असतं नाही का. या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा ह्या माणसाला इथे बसावं लागतंय, जीवन जगावं लागतंय. हा एक दे. म्हणजे असं म्हणणं हे काय आलं? दया. काय की तुम्ही ते रिकॉग्नाइज केलंय. हो, तुला वेदना होत आहेत, तुला थंडी लागते, हे तुम्ही काय केलं? अशा पद्धतीने म्हटलं. काय हाय रे नशीब, हाय रे दुर्दैव, काय असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये माणसांना काय बसावं लागतंय बघा हो. हे झालं पहिलं. आता सहानुभूतीकडे चला. सहानुभूतीमध्ये काय असतं की हे बघ, तुला वेदना होत आहेत, त्याची मला काळजी आहे. सहानुभूतीमध्ये इथं काय? अरे 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 काय थंडीत बसलाय हा माणूस, किती याला थंडी लागत असेल, कसा हा रात्र काढणार. नाही, मला ते सगळं समजतंय बरं का, की काय याच्या वेदना असतील किंवा काय तो सफर करत असेल, आणि मला त्याची काळजी आहे. म्हणून मी काय करतोय, जाता जाता त्याच्या समोर इथे 5-10 रुपये टाकतोय आणि पुढे निघून जातोय. पण मी काय केलं, 5 ते 10 रुपये टाकले आणि मी पुढे निघून गेलो. पण पहिल्यापेक्षा समजा आपण 4 मित्र आहोत, ठीक आहे. पहिल्याने काय केलं, फक्त अरे 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 काय दुर्दैव असतंय लोकांचं, असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये याला आता बाहेर बसावं लागलं, या बसतोय हा इथे, असंच जीवन जाणाऱ्या लोकांचं. हा पहिला म्हणून गेला समजा. दुसरा आहे तो मात्र काय करतोय की नाही, तुला जी थंडी लागते ना आणि तुला जे आयुष्य जगावं लागतंय, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींची मला काळजी आहे, ठीक आहे, हे बघ हे घे 5 ते 10 रुपये, त्याच्या पुढे टाकले आणि तो निघून गेला. ही झाली सिंपती. हे काय आहे? ही सहानुभूती आहे. पण एम्पथी पुढे आहे. तिसरा मित्र मात्र याच्या जवळून जाताना तो तसं करत नाहीये. फक्त तो काय करतोय, तो त्याला म्हणतोय की हे बघ, तू काय परिस्थितीतून जात असशील ना, हे मी जाणवू शकतो, हे मी समजू शकतो. आणि तो तिसरा मित्र याच्या बाजूला इथे बसतोय आणि त्याला विचारतोय की काय असं झालं की ज्याच्यामुळे तुला बेघर व्हावं लागलंय, काय ते परिस्थिती आहे, काय अशा सिच्युएशन्स आहेत की ज्याच्यामुळे तुला हे सहन करावं लागतंय. हे बघ, मी काही तुला घर विकत घेऊन देऊ शकत नाही, पण तुझं दुःख मात्र सामायिक करू शकतो की तू इथं का आलायस. तो याच्या बाजूला बसतोय, बसून त्याच्या भावना समजून घेतोय आणि बरं वाटतं याला सुद्धा की अरे माझं दुःख कुणाला तरी हलकं करण्याचा ऍटलिस्ट समबडी इज देअर हु इज टेकिंग केअर ऑफ मी. म्हणजे कुणाला तरी वाटतंय माझ्याबद्दल काहीतरी, असं तेव्हा त्याच्या बाजूला बसलेला आहे. ही झाली एम्पथी, की तिथे काय आहे, तुम्ही त्याचा समजून घेताय, त्याच्या भावना समजून घेताय, त्याच्या प्रश्नांना समजून घेताय, ते सामायिक करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करताय. हे झालं एम्पथी. आणि त्याच्या पलीकडे गेलात, समजा चौथा मित्र, तो तिसरा बसला, उठून गेला, पण जो चौथा मित्र होता तो आला, बसला नव्हे, त्याने सगळ्या गोष्टी केल्या. त्याने हे म्हटलं की हे दुर्दैवी आहे, त्याने हेही म्हटलं की हे बघ, मला तुझ्या या कडाक्याच्या थंडीमध्ये बसण्याच्या वेदना किंवा त्या सगळ्या त्रासाला मी समजू शकतोय,
मला समजूनही घ्यायचं आहे की तू हे का करावं लागलं, का तू इथे बसलाय. पण हे बघ, मी येताना माझ्यासोबत 2 काय आणल्यात, रजे आणलेले आहे, ह्या रजा घे. किंवा समजा त्याला रजा काही आणलेल्या नसतील, तो अंगावरचं जॅकेट काढतोय आणि तो त्याला देतोय, हे बघ हे घे, कारण मला जे काही करता येईल ते मी तुझ्यासाठी करू शकतोय आणि आता मला फक्त एवढंच करता येते, माझ्या अंगावरचं जॅकेट मी तुला काढून देतो, काही माझ्या घरी आहे मला एक, हे घे तुला. म्हणजे त्याने फक्त काय समजून नाही घेतलंय, तर त्याने आणखी एक पुढचं पाऊल टाकलंय, कंपॅशन, करुणा. ते म्हणजे त्याने अंगावरचं जॅकेट काढलं आणि ते देऊन टाकलं. या पद्धतीने 4 मित्रांच्या या 4 स्टोरीज मधून आपल्याला काय कळतं, पीटी, सिंपथी, एम्पथी आणि कंपॅशन. आणखी एक उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी मी देतो. बघा, कोविडच्या काळातलं हे उदाहरण आहे. हे तुम्हाला दिसतंय कोविडचा हा सगळा प्रसंग आहे. कोविडच्या काळामध्ये बघा, लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांना लोक सामोरे गेली. काही लोकांचे जॉब गेले, काही लोकांचे आप्त स्वकीय त्या ठिकाणी हरवले, निधन पावले. आता समजा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या व्यक्ती ह्या दुसऱ्या शेजाऱ्यांच्या बद्दल बोलतायत ना. आता असं लक्षात घ्या, समजा शेजारी आहेत आणि त्या शेजाऱ्यामध्ये समजा कोणीतरी दगावला आणि तो दगावल्यानंतर हे सगळे काय करतायत, हाय रे नशीब, का ईश्वरा असं का करतोयस, काय होणार त्यांचं, काय आहे, ही आहे दया, काय होणार त्यांचं, काय परिस्थितीतून जातायत ते, कसं सहन करणार हे सगळं ते. हे काय आहे, दया. यू आर एक्नॉलेजिंग, तुम्ही मान्य करताय हा की त्यांना त्रास होतोय, हे झाली दया. दुसरा टप्पा सहानुभूती, की जिथे तुम्ही काय करता, कधीतरी त्यांना कॉलही करता आणि कॉल करून त्यांना म्हणता की जे झालं ते वाईट झालं, काळजी करू नका, आम्ही आहोत की. पण कुठे आहेत ते त्यांच्या घरात नाही गेले, त्यांच्या घरात नाही गेलेले ना, ते कुठे आहेत, ते त्यांच्या घरात आहेत, फोनवरती बोलतायत फक्त, काय काळजी करू नका, आम्ही आहोत ना. म्हणजेच काय, हे म्हणजे असं झालं की दरवाजात उभा राहून समोरच्यांना विचारणं, काय कसं आहे, काल रात्री दवाखान्यात गेला होता म्हणे, हो काय लागलं तर सांगा बरं का. अरे तू पहिल्यांदा दरवाजा बाहेर उतरून त्याच्या जवळ जाऊन तरी त्याला बोल. हा दरवाजातच, आणि हा म्हणे रात्री 12 बेरात्री मत्तीला धावून येणार, आता दरवाजाच्या बाहेर येत नाहीये. म्हणजे हे काय असतं, हे सहानुभूती असते, ही सहानुभूती आहे, ही कोरडी मया आणि उपाशी भस्ग बया, हे असा प्रकार असतो तो म्हणजे सहानुभूती. नुसती कोरडी मया असा तो सहानुभूती. तिसरा, त्यातला माणूस मेलाय, एखाद्या मुलाचा मोठ्या समजा तिला काही रोजगार गेलाय, तेव्हा याच कुटुंबातला समजा एक सदस्य मात्र काय करतोय, तो आता कोविडमुळे प्रोटोकॉल आहेत, कोविडमुळे तो मनुष्य मेलेला आहे, तो त्याच्या घरात जाऊ शकत नाही. पण पुन्हा एकदा त्याने दुसऱ्याने फोन केला आणि त्याला म्हणाला, घे बघ काळजी करू नकोस, या प्रसंगातून आपल्या सगळ्यांनाच जावं लागतंय. ठीक आहे, तुझा जॉब गेलेला आहे, ठीक आहे, तुझ्या नुकसान झालंय, तुझे घरातली एक व्यक्ती जवळची तिचं निधन झालंय, मी समजू शकतो, माझाही जॉब गेलाय रे, मी तुझं दुःख समजू शकतो, ज्या आर्थिक संकटामध्ये आज आपण आहोत ते मी निश्चित समजू शकतो, आणि कदाचित तुझं दुःख माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण मी फक्त रोजगार गमावलाय, पण तू रोजगाराबरोबर एक व्यक्ती सुद्धा गमावलाय. रोजगार आपल्याला परत मिळेल पण व्यक्ती परत येणार नाही. पण ह्या कठीण प्रसंगामध्ये आपण एकत्र राहणं गरजेचं आहे, आपण सोबत राहणं गरजेचं आहे, आपण उभा राहणं गरजेचं आहे, कारण तुझ्यावरती इतरांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तू घाबरू नकोस. हे बघ, ही तुझी माझी परिस्थिती नाहीये, ही आपल्या संबंध समाजामध्ये अनेक लोकांची परिस्थिती आहे. काय करतोय तो, त्याला तो समजावून घेण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करतोय. तो हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुझाही गेलाय, माझाही गेलाय, आपण दोघंही आपण याच परिस्थितीतून सामोरे जातोय, आपण लढूया, पुढे जाऊया. ही आहे एम्पथी. त्याच्या ठिकाणी स्वतःला तो ठेवतोय आणि स्वतःला ठेवून त्याच्या ठिकाणी तो ते फील करण्याचा प्रयत्न करतोय की हे बघ तुझं दुःख मला कळतंय. पहिल्या फोन कॉलपेक्षा या फोन कॉल मधून त्याला अधिक बरं वाटलं
की नाही आहे, कोणीतरी आहे. येते लक्षामध्ये? ही अशी परिस्थिती. आणि चौथ्या टप्प्यामध्ये जर समजा त्याच घरातल्या एखाद्या स्त्रीला असं वाटलंय नुसते फोनवर बोलताय, काय घाबरताय असे का, आणि बाकीचे प्रोटोकॉल पाळून सगळं आपल्याला मदत करता येऊ शकते, नुसत्या कोरड्या संभाषणाने काय होणार नाहीये. आणि तिने फोन केला आणि त्यांना सांगितलं, हे बघा सकाळची आणि संध्याकाळची जी जेवणाची व्यवस्था आहे, दुपार संध्याकाळची, काही दिवस तुमच्या घरी खूप दुखवटा आहे, काळजी करू नका. किती माणसं आहेत ती मला सांगा, मी तुम्हाला स्वयंपाक पाठवत जाईन. जे काही आपल्या दरवाजा तुमचा आहे त्या ठिकाणी मी ते ठेवेन खाद्यपदार्थ, फोन करेन, तुम्ही या, घेऊन जा. काय केलं हिने फक्त एम्पथी दर्शवली नाही, तर तिने काय केली, कृती पण केली. तर करुणेमध्ये काय असतं, कृती समाविष्ट असते, कृती पण समाविष्ट असते. आणि तिने ती कृती केली, तिने ते जेवणाचं ताट त्यांच्या समोर नेऊन ठेवलं. आणि म्हणून अशा प्रकारे पीटी, सिंपथी, एम्पथी आणि मग येतं ते म्हणजे कंपॅशन, असे 4 टप्पे आहेत. हे 4 वेगळ्या संकल्पना आहेत. आणि आय होप तुम्हाला हे नक्की समजत असेल की या 4 मधला काय फरक आहे तो. आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या अवतीभोवती सापडतात. लोक ह्या 4ही प्रकारचे असतात. काही लोक नुसतं तरस खाणारे, बऱ्याच वेळेस काही दिव्यांग बालकांना पाहून ही लोकांची मानसिकता बनलेली आहे. समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी आई आहे आणि ती आई त्या ठिकाणी आपल्या बाळाला, अपंग बालकाला घेऊन समजा तिथे आलेली आहे. आणि त्या आल्यानंतर विवाह सोहळ्यामध्ये काही लोक असे असतात, काय होणार याचं, काय ह्या बाईचं जीवन, काय ह्या बालकाचं जीवन, अरे असलं जीवन काय कामाचं आहे, काय त्या वेदना, काय ते सहन कर. हे झालं नुसतं काय, दया. काय इथे रिकॉग्नाइज केलं की त्यांना त्रास होतोय, सिंपल, बस. पण पुढचं आता सहानुभूती. हे काय म्हणतात, हे नुसतं दुरून नाही बोलत आपल्यात, हे जातायत आणि त्या बाईला सांगतायत, हे बाई काय वाटायला आलंय, आपल्या करावं लागेल, नाही का, आम्ही समजू शकतो, आहेत अडचणी आहेत, हे घे, हे 200 रुपये घे, जाताना त्या लेकराला काहीतरी खाऊ घेऊन जा जाताना काहीतरी. हे काय झालं, आला बोलला 2 शब्द, 200 रुपयाला टेकवले, निघून गेला. हे काय झालं, सहानुभूती. तिसरं काय असतं, एम्पथी, की त्यातलाच एक जण आला, त्या स्त्रीजवळ जाऊन बसला आणि तिने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने त्या स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिने विचारलं, का झालं असं, कशामुळे, काय तुम्हाला कष्ट करावे लागतात, कुठल्या समस्यांना तुम्ही सामोरे जाताय, हे कसं तुम्ही हे सगळं त्या ठिकाणी फेस करताय, तुमचं कुटुंब, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, शेतातली कामं, हे आणि वरती ह्या बालकाचा सांभाळ, कसं हे मॅनेज करता तुम्ही. आणि निश्चितच हे सगळं करण्यासाठी तुमच्यावर धैर्य हे प्रत्येकाकडे असायला हवं, पण नाहीये ते. तुम्ही हे सगळं करताय, निभावताय, आणि कुठल्याही प्रकार तुमच्या चेहऱ्यावरती कुठलाही भाव नाहीये की नाही मी हे कुठेतरी काहीतरी फार त्रासून गेले, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या चेहरा त्या बालकाकडे किती आनंदाने पाहताय, किती आनंदाने सगळं करताय. हे नाही, खरंच धन्य आहात तुम्ही. म्हणजे काय, तिथं जाऊन बसला, समजून घेतलं, समस्याही समजल्या, त्यानंतर तिचा धीरही वाढवला. 2 मिनिटं कोणी जवळ बसत नव्हतं, हा जवळ जाऊन बसला, बोलला. त्या बाईला काय वाटतं, नाही अरे छान कोणीतरी आहे. आणि चौथी व्यक्ती ती गेली, तिनेही विचारपूस केली, काय काय प्रश्न आहे समजून घेतले, काय करते ती, कसं फेस करते हेही समजून घेतलं. आणि एवढंच नव्हे तर त्याने किंवा तिने त्या स्त्रीला हेही सांगितलं की ताई, किती दिवस तुम्ही ह्या बालकाला तुमच्या सोबत फिरवणार आहात, एक ना एक दिवस तुम्ही वृद्ध व्हाल, त्यावेळेस तुमचे हातपाय चालणार नाहीत. याला सक्षम केलं पाहिजे, आणि ह्याला सक्षम करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. मी तुम्हाला काही संस्थांची नावं देतो, मी स्वतः त्यांना सांगतो तुमचा फोन येईल वगैरे वगैरे, तुम्ही त्यांना फोन करा, सगळी सविस्तर विचारपूस करा आणि याला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून द्या. म्हणजे त्याने काय केलं, जाऊन पुढे सांगितलं की ह्या ठिकाणी संस्था आहे, मोफत सगळं ते शिक्षण देतात, ते बाळ त्याच्या पायावरती उभा राहील. ठीक आहे, आज पाय नाही आहेत त्याला, पण उद्या शिक्षणामुळे, कौशल्यामुळे, त्या अभिवृत्तीमुळे त्या बाळाला उद्या आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहत आहे. हे काय झालं, ही झाली करुणा, कारण त्यात काहीतरी कृती आहे.
नुसतं सामायिक करून घेणं का नाही, कृती आहे ती करुणा. मला हे कमी करायचंय, ते आहे. सो एम्पथी मध्ये काय असतं, मग परत आपल्या याच्याकडे जाऊया. दया, याच्यामध्ये तुम्ही काय केलं, एक्नॉलेज केलं, मला तुमच्या वेदना मान्य आहेत. इथे नुसतं मान्य नाही, त्याची काळजी पण आहे. इथे नुसत्याच मान्य नाहीये, तर मी ते सामायिक करून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे नुसत्याच सामायिक करून घेण्याचा प्रयत्न नाही करणार, मी ते सोडवण्याचाही प्रयत्न करणार. तर ते काय आहे, करुणा आहे. अशा पद्धतीने ही सगळी बाबी आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. ठीक आहे. मग तुम्हालाही काही अशी उदाहरणं त्या ठिकाणी सापडत आहेत का, बघा, करा, विचार करा. झाला विचार? ओके, चलायचं पुढे. मग बघा, मग यानंतर जर आपण काही उदाहरणं तुम्हाला आठवली असतील, मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. समजा एक उदाहरण असं घ्या की ह्या सगळ्या तिथे ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तो एक्सरसाइज करता येईल. एक समजा तुमचा काय आहे, पूर, बिहारमध्ये आलेला पूर, केरळमध्ये आलेला पूर, तिथे समजा. दुसरं समजा एखादा आलेला भूकंप, ती घ्या. ठीक आहे. किंवा एखाद्या ठिकाणची दंगल, धार्मिक दंगल. ठीक आहे, हे यासारखं. किंवा तुम्ही शेतकऱ्यांचं घेऊ शकता, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. अवकाळी पाऊस आणि शेतकरी. ठीक आहे. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी घ्या आणि तुम्ही काय करा, तो प्रयत्न करा. चारही संकल्पना ज्या आहेत त्या ठेवून त्यानुसार ते आपल्याला जमतंय का, हा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की करा. ठीक आहे. सो हे झालं इथपर्यंत. आता आपण काय करूया, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला समानुभूती हे पहिल्यांदा पाहायचंय, नंतर आपण काय करू, त्या करुणाकडे जाऊ. सो अनेक उदाहरणं आपण परत बघणारच आहोत. चला मग आता आपण समानुभूतीकडे वळूयात. समानुभूती, एम्पथी, यालाच आणखी सहवेदना, सहसंवेदना असे बरेचसे शब्द आहेत. समानानुभूती असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये लक्ष ठेवायचं. ठीक आहे. तर हे आहे समानुभूती. आता हे तुम्हाला दिसतंय का, हे मंदिर तुम्हाला ओळखीचं आहे का? नक्की असेल, आहे. हे मंदिर आहे पंढरपूरचं. पंढरपूरचं हे मंदिर आहे. आणि विठोबारायाची आरती तर तुम्हाला माहिती असेल, आरती गायली जाते दररोज. त्याच्यामध्ये एक हा स्टांजा आहे किंवा त्यात एक कडवं आहे. तसं आहे बघा, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आता हे काय, आणखी बरेचसे आपण कडवे आपल्याला मुखपाठ असतील, तुम्ही करतही असाल वॉट एव्हर तुमच्या पद्धतीने. पण आय होप की तुम्ही कधी त्या पंढरपूरला गेला असाल आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायला गेला असाल. जर तुम्ही बघितलं तर पंढरपूरमध्ये तुम्हाला दर्शन घेत असताना फक्त विठोबा त्या ठिकाणी दिसतील, बरोबर. आणि विठोबा त्या ठिकाणी आहेत एकटे. आपल्याला कोणीतरी सांगितलेलंही असेल की रखुमाईचं जे मंदिर आहे ते पाठीमागच्या बाजूला आहे आणि हे दोघे एकत्र नाही आहेत तिथे. आमचे हजारो भाविक आहेत, हजारो वारकरी आहेत, दरवर्षी तिथे पंढरपूरला जात असतात आणि पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी नमन करत असतात. या वारकऱ्यांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ह्या 4 प्रकारच्या भावना, या 4 प्रकारच्या बाबी दिसून येतील जेव्हा ते ह्या मंदिरात जातात तेव्हा. पहिली ती दया, दुसरी सहानुभूती, तिसरी समानुभूती आणि चौथी करुणा. बघा, यातल्या मला जो प्रसंग तुम्हाला सांगायचा इथे तो असा आहे की विठ्ठल रुक्माई हे इथे एकत्र नाही आहेत. आणि हे एकत्र नाही आहेत म्हणून ज्या काही लोकांनी, हजारो लोकांनी जर दर्शन घेतलं, ज्यांच्या मनामध्ये कधी हा विचार पण नाही आला की अरे आमचा विठ्ठल हा एकटाच उभा आहे, युगे 28 विठेवरी उभा, 28 युगांपासून आमचा विठ्ठल हा एकटा उभा आहे, आणि रखुमाई माता त्यांच्या पाठीमागे तिकडे गेलेले आहेत. आता बऱ्याच आख्यायिका आहेत की का त्या ठिकाणी रखुमाई नाही आहेत.
एक आख्यायिका सांगितली जाते की पुंडलिक महाराज जेव्हा आई वडिलांचे चरण दाबत होते, पाय दाबत होते, तेव्हा त्यांनी विठ्ठलांचा धावा केला होता. मग विठ्ठल रखुमाई सोबतच आले होते, पण विठ्ठल हे रखुमाईला म्हणतात इथेच थांब, मी त्याला बोलतो, मी त्याला दर्शन देतो. आणि मग त्यांनी जेव्हा पुंडलिका म्हटल्यानंतर पुंडलिक म्हणतात कोण आहे? ते म्हणाले मी विठोबा आहे रे, पांडुरंग आहे. ठीक आहे, ही घे वीट. ते वीट फेकली, थांब इथे, माझ्या आईवडिलांची सेवा होऊ दे, मग मी तुला भेटतो, बोलतो. मग ही वीट आणि त्या ठिकाणी ते थांबले. पुंडलिकाच्या ते ध्यानी नाही, मनी नाही, लक्षात नाही. आणि अशा पद्धतीने भेटण्यासाठी आलेले विठ्ठल हे मग पुढे उभारले. रखुमाई माता मात्र मागेच राहिल्या. कोणी म्हणतं रखुमाई ह्या रुसून गेल्या होत्या. आख्यायिका बऱ्याच आहेत, वॉट एव्हर. मला त्याच्याकडे जायचं नाहीये, मला त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जायचं नाही, मला घेऊन जायचंय तुम्हाला वारकऱ्यांकडे. की असे कित्येक वारकरी आहेत, कित्येक लोक आहेत असे की ज्यांना खरंच याच्याबद्दल कधी काही वाटलं असेल. मला त्यांच्याबद्दल आदर प्रचंड आहे, पण मला म्हणायचंय काय की ही जी बाब आहे कोणती, की माझा देव एकटाच उभारलेला आहे, माझा देव त्या ठिकाणी एकटाच आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे जेव्हा असं बघा की एखादं लहान मुल आहे आणि गणपतीचं विसर्जन व्हायला लागलं तर ते बाळ रडायला लागतं, धडा 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 धडा, आहे की नाही? इतकी आत्मीयता असते, एवढीच आत्मीयता आमच्या वारकऱ्यांच्या आणि विठोबाची. पण तरी सुद्धा येतं का आमच्या मनात की अरे आमचा देव एकटाच आहे? येतं का? आणि जर ते येत असेल, एकटेपणाची जी सल आहे ती येत असेल मनात, आणि त्याच्यातून त्याच्या मनामध्ये जर त्या 4 प्रकारच्या भावना, काय की देवा समजू शकतो, अर्धांगिनी दूर असल्याचं दुःख मी समजू शकतो देवा, भक्त बोलतात देवाशी. मग जर अशा प्रकारे कोणी जर एखादा देव भक्त असेल की जो ईश्वराशी संवाद साधतोय की देवा समजून घेऊ शकतो मी तुमचं दुःख, भक्तासाठी तुम्ही किती हा मोठा त्याग करताय, येथे लक्षात तुमच्या, हा तो युगे 28 विठेवर उभा, भक्तासाठी तुम्ही इतका मोठा त्याग करताय हे मी समजू शकतो देवा. जे असेल मनात, कधी आठवण आली तर मला हाक मारा, मी लगेच येतो तुमच्याकडे, असं म्हणणारा हे काय आहे की ईश्वराची सुद्धा परिस्थिती ज्याला समजता येते, ईश्वराची सुद्धा स्थिती ज्याला समजून घेता येते, ती म्हणजे समानुभूती, ती म्हणजे एम्पथी. त्या ईश्वराच्या ठिकाणी स्वतःला ठेवून आपली अर्धांगिनी जरी 28 युगांपासून आपल्या सोबत नाहीये, ते दुःख समजून घेण्याची जे ज्याला जमतं ते म्हणजे एम्पथी, ते म्हणजे समानुभूती. आता हे प्रत्येकाला जमतं असं नाही, पण ज्याला जमतं ते उदाहरण मी तुम्हाला फक्त दिलं, हे तर लक्षात, तर ते असेल. किंवा आणखी एक आपण लहानपणी चित्रपट पाहिलाच आहे, संत तुकाराम महाराज यांच्या काही नतभ्रष्ट अशा लोकांमुळे त्यांच्या ज्या काही पोथ्या होत्या, त्यांनी लिहिलेलं सगळं जे साहित्य होतं हे त्या चंद्रभागेमध्ये, इंद्रायणीमध्ये त्यांना ते बुडवायला भाग पाडलं गेलं. हा प्रसंग पाहिल्यानंतर ज्यांना ज्यांना डोळ्यात पाणी आलं असेल त्यांना हे लक्षात आलं असेल की अरे महाराजांना एक वेळेस त्या ईश्वराने दर्शन दिलं काय, नाही दिलं काय, याच्यापेक्षा त्यांची जी काही अमोघ अशी वाणी, त्यातून निघालेलं ते अमृत, हे त्यांना जेव्हा पाण्यात टाकावं लागतंय तेव्हा ते काय नुकसान असू शकतं, हे ज्याला फील होतं, हे ज्याला समजतं, हे ज्याला त्याच्या वेदना होतात, ती आहे एम्पथी. लक्षात घ्या, ती आहे एम्पथी. डोळ्यात टच करून ज्याला पाणी आलं की अरे नाही, एवढं कष्टाचं, काबाड कष्टाचं हे पाण्यात बुडवावं लागतं, ती एम्पथी आहे. का? कारण त्या ठिकाणी तो स्वतःला ठेवतोय, महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या ठिकाणी तो ठेवतोय आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ते जे गाणं आहे त्या ठिकाणी त्या चित्रपटामध्ये आहे बघा. तर आता नंतरचा प्रसंग आहे की इंद्रायणीमध्ये मग ती देवी येते, ते सगळे ग्रंथ बाहेर काढते. खरं तर ते लोकगंगा आहे, ती लोकांनीच पाठ केलेलं होतं, लोकांनी त्या ठिकाणी एकत्र करून ते गोळा केलं. पण हे सगळं काय दिसतंय, उदाहरण काय? आणि ह्या सर्व उदाहरणातून मला तुम्हाला तेच सांगायचंय. मग हे तुम्ही माझ्या पाठीमागे जे चित्र पाहताय ना, इथं पुन्हा एकदा काय आहे तर या ठिकाणी एक व्यक्ती काही महिलांना वरतून पैसे किंवा काही पदार्थ टाकतोय हातात.
आणि या ठिकाणी मानवी मैला जो आहे तो हा व्यक्ती स्वतःच्या अशा उघड्या हाताने त्या ठिकाणी टोपल्यामध्ये भरतोय आणि तो नेऊन टाकणार आहे. आता ही जी अस्पृश्यता तथाकथित जी मानवी कलंक असलेली प्रथा भारतामध्ये होती, ह्या अस्पृश्यतेबाबत जेव्हा तुम्ही काही वाचता पाहता आणि आजही जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे नाकातोंडात पाणी जाईपर्यंत शहरातल्या गटारीमध्ये खाली उतरावं लागतं आणि उतरून त्याला ते स्वच्छ करावं लागतं, तेव्हा तुमच्या मनात काय येतं? फक्त दया येते का त्याच्याबद्दल, का फक्त तुम्हाला सहानुभूती वाटते, का ती समानुभूती आहे? हे तपासण्याचा प्रयत्न करा, हे तपासण्याचा प्रयत्न करा. आणि मग ती समानुभूती होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, तर तुम्ही याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा. जो गटारामध्ये नाकातोंडापर्यंत पाणी जाऊन तिथे काम करतोय त्याच्या ठिकाणी ठेवून पाहण्याचा प्रयत्न करा. काय वेदना आहेत, काय परिस्थिती आहे ती ज्याला त्यामुळे ह्याला हे काम करावं लागतंय, ते काम केल्यामुळे त्याची काय मानसिक आणि शारीरिक अवस्था होत असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीतरी त्याच्यासोबत 2 शब्द बोला, कधीतरी त्याच्यासोबत 2 शब्द प्रेमाने बोला, त्याचं दुःख शेअर करा. जर ते तुम्ही करत असाल तर ती आहे समानुभूती. फार नाही, तुम्ही त्याला पैसे नका देऊ, काही करू नका, आपण 2 मिनिटं त्याच्याशी बोला प्रेमाने, त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवा, समजून घ्या त्याचं दुःख. त्याला बरं वाटेल की अरे नाही आमच्यासारख्या माणसाला पण कोणीतरी बोलतंय. हे असे जे शब्द यायचे ते काय आहेत इथे लक्षात तुमच्या? ही आहे समानुभूती, एम्पथी. एम्पथी म्हणजे काय हो, तर नुसतीच कोरडी माया दाखवायची नाही, तर त्याच्या ठिकाणी स्वतःला स्थानापन्न करायचं आणि स्वतःला स्थानापन्न करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. देवा तुमचं दुःख मला कळतंय, किंवा हे बसलेल्या माणसा तुझं दुःख मला कळतंय, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा तू इथं बसलायस, काय आहे ती परिस्थिती की ज्याच्यामुळे तुला हे करावं लागतंय आणि मला ते बघायचंय. हे घे माझं जर्किन, मला 2 मिनिटं बसू दे इथे, मला समजून घ्यायचंय की काय तरी सुद्धा तू या परिस्थितीतून जातोयस, ती परिस्थिती आहे तरी काय. मी काय करतोय, शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. ती एम्पथी आहे, ती एम्पथी आहे, हे लक्षात घ्या. आणि मग अशा पद्धतीने एम्पथीचं एक खूप चांगलं उदाहरण दिलं जातं मानसशास्त्रामध्ये, ते म्हणजे आई आणि तिचं बाळ. बघा, एम्पथीसाठी नेहमीच पुढच्याचं दुःख समजून घेण्यासाठी, आनंद समजून घेण्यासाठी नेहमी शब्दांची गरज असते असं नाही, तर शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्याही पलीकडे काय असतात, ते काही व्यक्त होण्याच्या काही शारीरिक हावभाव असतात. मानसशास्त्रामध्ये असं एम्पथीचं सगळ्यात चांगलं बेसिक उदाहरण काय देतात, ते म्हणतात जेव्हा आई बाळाला दूध पाजत असते तेव्हा ते बाळ आईच्या चेहऱ्याकडे बघत असतं. जर आई आनंदी असेल तर बाळ दूध पिताना त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. पण जर आई त्रासलेली असेल तर बाळ दूध पित नाही, ते सुद्धा त्रासलेलं असतं. आई जर कशा एखाद्या दुःखात रागात असेल, बाळ त्याचाही थरकाप उडत असतो. का? त्याला कळतंय का काही? त्याला शब्द कळतायत, ते बोललेले आहेत, काही समजतंय नाही, पण त्याला ते काय आहे, ते समजून घेऊ शकतंय. त्या अव्यक्त भावना, त्या शारीरिक हावभाव, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. आणि म्हणून माझ्या मागे मी मुद्दाम तुम्हाला 3 प्रकारचे फोटो आहेत, ही माणसांची आहेतच, पण अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसेल, तिथे सुद्धा या प्रकारचे अव्यक्त स्वरूपातल्या या समानुभूतीचा भाव तुम्हाला दिसेल. आणि म्हणून कधीतरी शेतकऱ्यांची मुलं असाल तर बैल रडताना तुम्ही कधी पाहिलं असेल, जनावर रडतात हो. मालकाला किंवा त्याच्या सोबत्याला जेव्हा ते त्रास होतो तेव्हा ते पाहून ही रडतात, ती जवळ येतात. कधी तुम्ही समजा तुमचं कुत्रं असेल एखादं आणि तुम्ही बसला हिरमसून, तुम्हाला काही वाईट वाटतंय, दुःख होतंय किंवा रडताय, ते कुत्रं जवळ येऊन तुम्हाला चाटायला लागतंय. ती समानुभूती आहे, हे मी आहे सोबत तुमच्या, जाऊ दे सगळे गेले पण मी आहे सोबत, गेली तो गेला तो, जाऊ दे एवढं काही प्रॉब्लेम नाही, मी आहे ना. तर हे जे काही आहे ही समानुभूती आहे. आणि म्हणून समानुभूती जी आहे ती फक्त शब्दामधून व्यक्त होते किंवा शब्दातून कळते असं नाही, शब्दांच्याही पलीकडे शारीरिक हावभावातून सुद्धा ती समानुभूती, एम्पथी कळू शकते. आणि मग त्याचं उदाहरण आपण आईचं या ठिकाणी दिलं, आणि असे बरेच उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला समजू शकतात. आणि म्हणून शिक्षक जेव्हा असताना समोर विद्यार्थी बसलेले असतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं
की त्या चेहऱ्यातून सुद्धा कळतं की कोण कशा पद्धतीने कुठल्या परिस्थितीत आहे. आणि हे ज्याला कळतं आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला जेव्हा तो शिक्षक वेळ देऊन विचारतोय, काही गोष्टी समजावून सांगतोय, किंवा ते ऍटलिस्ट धीर देतोय आणि सांगतोय की हे बघ मी आहे तुझ्यासोबत, हे कोण आहेत हे सगळे? हे एम्पथी आहे. एम्पथी, हे लक्षात घ्या, ही एम्पथी आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवायचं, समजून घ्यायचं, ते एम्पथी. ओके, चला मग आता आपण काय करूया, पुढे आता थोडस काही अर्थाकडे वळूया. एम्पथी हा शब्द पुन्हा कसा आहे, ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ फारच वेगळा आहे थोडासा. तो म्हणजे इन आणि फिलिंग. इन आणि फिलिंग. फिलिंग म्हणजे कसं की तेच इन, स्वतःला इन करायचं, स्वतःला त्याच्या ठिकाणी ठेवायचं आणि फिलिंग समजून घ्यायच्या, ते म्हणजे एम्पथी. अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. पण खरा अर्थ मी पुढे देतो तुम्हाला, व्याख्या सांगतो तुम्हाला. इथे बघा, समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी हा शब्द फार महत्वाचा आहे. तादात्म्य. तादात्म्य म्हणजे काय? स्वतःला त्याच्या ठिकाणी ठेवायचं, अंतर ठेवायचं नाही दोघांमध्ये. सहानुभूतीमध्ये आणि दयेमध्ये अंतर असतं. अंतर, तिथे अंतर असतं. अरे 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 काय होईल याचं, अंतर आहे, लांबूनच म्हणतोय. समानुभूतीमध्ये अंतर नसतं. तुम्ही तादात्म्य पावता, तुम्ही त्याच्या ठिकाणी स्वतःला स्थानापन्न करता आणि तादात्म्य पाहून तिचे विचार, तिची वृत्ती, भावना, इच्छा जाणून घेण्याचा जो प्रयत्न करता, ती म्हणजे समानुभूती असते, एम्पथी असते. हे लक्षात घ्या. मग आणखी व्याख्या आहेत बघा इथे. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पाहून तिचे विचार, वृत्ती, भावना, इच्छा जाणून घेणं म्हणजे समानुभूती आहे. हे झाली एक. आणि ही दुसरी आहे, समानुभूती म्हणजे इतरांचे विचार, भावना आणि चिंता स्पष्ट नसतानाही, तुम्हाला माहित नाहीये की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहित नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही अचूकपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची, म्हणलं ना मगाशी शब्दांच्या पलीकडे, तर बाळाला माहित नाहीये आईचं काय चालू आहे, आईला काय झालंय, पण त्या चेहऱ्याकडे बघून ते लक्षात येतं की अरे नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे. शिक्षकाला माहित नाहीये विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे, कुणाचा चेहऱ्यावरती काय, कशामुळे, काय झालंय, कुठून आहे, काय बॅकग्राऊंड, काय इकॉनॉमी, सोशल बॅकग्राऊंड, पण तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याला हे जेव्हा कळतं की नाही हे काहीतरी त्रासात आहे, काहीतरी त्या परिस्थितीमध्ये आहे, नाहीये ही साधारण स्थितीत नाहीये. हे म्हणजे काय? ते म्हणजे समानुभूती आहे, समजून घेण्याचा प्रयत्न. ओके, तर हे आहे त्या व्याख्येच्या संदर्भात. सहानुभूती आणि समानुभूतीचा थोडका पुन्हा एकदा मी फरक तुम्हाला सांगतो. समानुभूतीमध्ये काय असतं, तर त्या व्यक्तीच्या भावनांचा अनुभव ती करत असते. नाही, तुझा त्रास आहे काय ताई, जे त्या बाळाला सांभाळत असताना तुला ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल, लोकांच्या बोलण्याला, घरातल्या नातेवाईकांच्या बोलण्याला, किंवा तिरस्काराला, किंवा त्या दयेला, हे सगळं मी अनुभव घेऊ शकतो, मी समजू शकतो, मी करू शकतो, मी फील करू शकतो. ते इथे आहे. इथे मात्र काय असतं, दया आणि दुःखाची भावना. सहानुभूतीमध्ये काय आहे, नाही तुला खरं त्रास होतोय, मी पाहू शकतो, अरे दिसतंय मला त्या, पण फक्त भावना बोलून दाखवल्या, इथे अनुभवल्या, इथे दाखवल्या, इथे अनुभवल्या. हा बेसिक मोठा फरक आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे काय होतं बघा, इथे इतरांबद्दल निष्पक्ष सकारात्मक दृष्टिकोन असतो. निष्पक्ष आणि सकारात्मक म्हणजेच काय की कुठल्याही प्रकारे तिथे जजमेंटल नसतं. जजमेंटल म्हणजे काय, जे इथं असतं या ठिकाणी सहानुभूतीमध्ये, काय काहीतरी पाप केलं असेल म्हणून झालं, हे दुर्लक्ष केलं असेल म्हणून झालं, हे गावातली लोक अशीच हो अडाणी म्हणून असेल. इथे जजमेंटल असतं, इथे नॉन जजमेंटल. ठीक आहे, काही झालं असेल, ते तुला माहित नसेल औषध द्यायचं, तुला माहित नसेल लसीकरण करायचं, तुला माहित नसेल तुझी काळजी घ्यायचं, माहित नसेल तू अडाणी असशील, काहीतरी समज तुझा काहीतरी अंधश्रद्धा असतील, असू दे, जे झालं ते झालं. कदाचित त्याच्याबद्दल तुला पश्चातापही होत असेल, महत्वाचं ते नाहीये. महत्वाचं हे आहे आता तू काय फेस करतेस ते मला समजून घ्यायचं आणि मी ते फील करू शकतो. इथे नॉन जजमेंटल, निष्पक्ष, कुठल्याही प्रकारे मी जजमेंटल बनणार नाहीये. इथे
मोकळं होतात, ते जजमेंट देऊन मोकळे होतात लोक सहानुभूतीमध्ये. आणि म्हणून काय होतं बघा, इथे ना अंतर असतं. आणखी एक मुद्दा लिहू शकता तुम्ही, इथे अंतर आहे बोलणारा आणि पुढच्या व्यक्तीमध्ये, इथे मात्र अंतर नाहीये. का? कारण समानुभूतीमध्ये तुम्ही स्थानापन्न करता ना तिच्या ठिकाणी स्वतःला, इथे अंतरच नाहीये, तुम्ही तादात्म्य पावता, इथे अंतर आहे, दुरूनच असतं हे. म्हणून मग अशी ही तर काय कोरडी मया उपाशी बस गम्या, हो हा असंच आहे. हे घे 200 रुपये, कर आता काय आयुष्यभर तुला 200 रुपयातून महाल बांधायचे बांध. हे इथं असतं हा सहानुभूती. सो समानुभूती आणि सहानुभूती. मग समानुभूती जी आहे एम्पथी, या एम्पथीमध्ये काही वैशिष्ट्ये आपल्याला इथं बघायची आहेत की एखाद्या व्यक्तीची समानुभूतीची काही वैशिष्ट्ये असू शकतात का, ती कशी ओळखायची की ही समानुभूती आहे, ही एम्पथी आहे, हे कसं ओळखायचं, आपण त्याच्याकडे जाऊयात, त्यातली काही वैशिष्ट्ये पाहूयात. पहिलं सगळ्यात महत्वाचं काय, पूर्ण लक्ष देणं आणि प्रभावीपणे ऐकणं. म्हणजे आपल्या त्या उदाहरणात तो थंडीत बसलेला माणूस, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणं. म्हणून म्हणलं जातं बघा, लिडरशिप क्वालिटी ज्या आहेत ना त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्वाची पहिली क्वालिटी काय असेल तर ती म्हणजे ऐकणं. पुढच्याचं लक्षपूर्वक ऐका. नाहीतर आपला पुढचं त्याचं दुःख सांगतोय, तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि एक बाई तुमच्याकडे आली आहे, एखादा पुरुष आलाय, त्यांचं काहीतरी मूल हरवलंय समजा, ते सांगतायत, पोट तिडकीने सांगतायत आणि तुम्ही मात्र मोबाईलवरती चाळत 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 त्या ठिकाणी काहीतरी ऐकत बसलाय. हे काय दाखवतं, हे ॲपथी दाखवतं. आणखी एक शब्द आहे ॲपथी, काय, उदासीनता. हे काय आहे, उदासीनता. उदासीन दृष्टिकोन आहे तुमचा, काही तुम्हाला घेणं देणं पडलेलं नाहीये. अहो त्यांचं मूल हरवलंय, हा दिवसभर ते आलेलं नाहीये, रात्रभर आलेलं नाहीये आणि ते आलेत तुमच्याकडे एवढ्या आशेने आणि तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न न करता तुम्ही आपल्या मोबाईलवरती तुम्ही चाळत बसले. हे काय आहे? तर अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे, ते बाजूला ठेवायचं आणि त्यांचं पूर्णपणे लक्ष देऊन ऐकायचं, समजून घ्या. अहो तेवढं जरी केलं तरी त्यांना विचारांना वाटेल की नाही खरंच हे फार सिरियस आहेत, माझ्याबद्दल फारच सिरियस आहेत, यांना काहीतरी आमच्याबद्दल देणं घेणं आहे. म्हणून ऐकणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. दुसरा, शाब्दिक नसलेल्या संकेतांना ओळखणं. शाब्दिक नसलेल्या संकेत, मग सांगितलं ना आईचं उदाहरण, आईचं आणि बाळाचं. मग जर तुम्ही पोलीस अधिकारी आहे, ते बाळ हरवलंय त्या आई वडिलांचं, ते येऊन बसलेत तुमच्याकडे, तर ते बोलतायत तेवढंच लक्ष देऊ नका. त्या बाईचा घसा कोरडा पडलाय, त्या बाईचे केस विस्कटलेले आहेत, तिला स्वतःचं देहभान नाहीये, हे पहा, ऑब्झर्व करा. हे लक्षात येईल तुम्हाला की काय वेदनेतून ते चाललेले आहेत, काय परिस्थितीतून चाललेत. आणि जर तुम्ही हे करताय तर ते आहे एम्पथी. जर तुम्ही हे करत असाल तर ते आहे एम्पथी. तिसरा, इतरांच्या दृष्टिकोनाची दखल घेणे. काय, त्यांच्या दृष्टिकोनाची दखल घेणे. ते म्हणतायत ना, अहो नाही आमचं बाळ दररोज येतं, आज गेलं कॉलेजात, आलंच नाही परत, असं कधीच होत नाही, कुठल्याही पद्धतीने नाही, आणि ते फार चांगलं आहे, कधी कुणाला त्रास नाही, कधी कुणाशी भांडणं नाही. अहो नाही हो, खरंच आमचं बाळ खरंच चांगलं आहे. त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या. पहिल्यांदाच तुम्ही त्या ठिकाणी जजमेंटल बनू नका. काय म्हणलं आपण, एम्पथीमध्ये नॉन जजमेंटल आहे, तिकडे जजमेंटल असतं सहानुभूतीमध्ये. तुम्ही जजमेंटल बनू नका. पोलीस अधिकारी आहात, तुम्ही म्हणू नका, गेला असेल कुठेतरी दारू पिऊन पडला असेल, गेला असेल कुठेतरी ते मित्रांसोबत पार्ट्या करायला गेला असेल, नका बनवू तसं. पहिल्यांदाच तुम्ही काय करा, आहेत का तुमच्याकडे पुरावे, तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते, मग काय करा, ऐकून घ्या पहिलं. दुसरं, त्यांचे हावभाव, हा काय परिस्थितीतून आलेले आहेत ते, काय अवस्था आहे त्यांची. तिसरं, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या की त्यांना काय म्हणायचंय. आणि चौथं, भावनांची कल्पना आणि आकलन. त्यांनी जे अनुभव केलाय, त्यांना जो अनुभव आहे, त्यांनी जे अनुभवलेलं आहे त्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. जस्ट इमॅजिन की पुढचं मूल जर हरवलं, 24 तासापेक्षा जास्त काळापासून ते आलं नाहीये, मित्रांमध्ये नाहीये, नातेवाईकांकडे नाहीये, शाळेत नाहीये, कुठंच नाहीये. कल्पना करा त्यांच्या भावविश्वाची. हे जर तुम्ही करू शकत असाल, हे तुम्हाला जर करता येत असेल, जर तुम्ही, आणि हे करण्यासाठी काय करावं लागेल, त्या आईच्या वडिलाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागेल.
तर तुम्ही हे करू शकाल. आणि त्यांच्या भावविश्वाची जर तुम्ही कल्पना करू शकत असाल तर ती आहे एम्पॅथी. ती आहे एम्पॅथी. सो अशा पद्धतीने समानुभूतीची ही वैशिष्ट्य आहेत. लक्षपूर्वक ऐकणं, त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं, त्यांच्या जे बोलत नाहीयेत पण दिसतंय अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्थितीला लक्षात घेणं, त्याचबरोबर त्यांच्या भावविश्वाची कल्पना करणं, ही सगळी वैशिष्ट्य आहेत त्या समानुभूती असणाऱ्या अधिकाऱ्यांची, अशा व्यक्तींची. ओके. सो पोलीस स्टेशन आणि त्या आई वडिलांचं उदाहरण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला सगळी वैशिष्ट्य त्या ठिकाणी लक्षात राहतील. मग आपण बघूयात आता समानुभूतीचे काही प्रकार पडतात. फार नाही आहेत, दोन महत्वाचे आहेत. एक म्हणजे संज्ञानात्मक समानुभूती आणि दुसरे आहे भावनात्मक समानुभूती. मित्रांनो, ऍटिट्यूड मध्ये बघा आपण अभ्यास केला होता. ऍटिट्यूड इज इक्वल टू CAB, कॉग्निशन, अफेक्शन आणि बिहेवियर. त्यातले हे दोन इथे आलेले आहेत. कॉग्निशन म्हणजे काय? संज्ञानात्मक समानुभूती. इथे काय होतं? ही दुसऱ्यांचा दृष्टिकोन किंवा मानसिक स्थिती समजून घेण्याची क्षमता, दुसरा दृष्टिकोन किंवा त्यांची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न हा इथे. पण इथे एक पाऊल पुढे, ही दुसऱ्याच्या मानसिक स्थिती किंवा दुःखावर योग्य भावनिक प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजे भावनिक समानुभूती. इथे काय? तुम्ही हातात मोबाईल ठेवला, काढून ठेवला, वही ठेवली, पेन ठेवली आणि सगळं लक्षपूर्वक ऐकताय, समजून घेताय, त्यांना विचारणा करताय की हे कसं झालं होतं का पूर्वी, हे अशा पूर्वी काही घटना घडली होती का, कोणी त्याचा मित्र आहे का, कोणी शत्रू आहे का, हे तुम्ही काय करताय? समजून घेण्याचा प्रयत्न करताय त्यांची मानसिक स्थिती. तुम्ही हे सगळं, हे काय आलं? संज्ञानात्मक, समजून घेण्याचा प्रयत्न. पण इथे काय आलं? तुम्ही काय करताय? त्या वडिलाचा हातात हात घेतला, किंवा लेडी ऑफिसर असेल तर त्या आईचा हातात घेतला तिने आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला की हे बघा, काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तुम्ही जेवलाय का? तुम्ही झोप घेतली का? काही आता झोप तर शक्यच नाहीये, पण काही सकाळपासून खाल्लंय का तुम्ही काही? म्हणजे एवढं विचारणं, हा काय आहे? हा प्रतिसाद आहे, हा भावनिक प्रतिसाद आहे. हातात हात धरून तेवढ्याने सुद्धा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येऊन जाईल की नाही, ही यंत्रणा आमच्या सोबत आहे आणि माझ्या मुलाला शोधून काढेल. इथे समजून घेण्याचा प्रयत्न, इथे तो प्रतिसाद देण्याचा प्रयत्न. ठीक आहे. सो हे दोन आपल्याला प्रकार या ठिकाणी सांगता येतात. तर मग अशा प्रकारची ही समानुभूतीची संकल्पना आहे मित्रांनो. आता आपण एक पाऊल पुढचं टाकूयात. समानुभूतीमध्ये आपण काय म्हणलंय? फक्त की तिथे आपण सामायिक करून घेतोय, आपण समजून घेतोय, स्वतःला त्या ठिकाणी ठेवतोय आणि तिथे ठेवून ती व्यक्ती काय परिस्थितीतून जात असेल हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण अधिकाऱ्याने फक्त समानुभूतीपर्यंत राहून चालणार नाही. फक्त हातात हात घेऊन काळजी करू नका म्हणून चालणार नाहीये. अधिकाऱ्याने फक्त त्यांना तुम्ही नाश्ता केला का, काही खाल्लं का, हे विचारून चालणार नाहीये. अधिकाऱ्याने त्याच्या पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे. समानुभूतीच्या पुढचं पाऊल आहे ते म्हणजे काय? की हे बघा, घाबरू नका, आजच आम्ही काही पथकं तयार करतो आणि आजच त्या ठिकाणी चौकशी सुरू करतो. आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे, तुम्ही काळजी घ्या, आम्ही निश्चितपणे तुमच्या मुलाला आम्ही शोधून काढू. आणि मग लगेच त्यांनी FIR नोंदवून घेणं सुरू केलं. काय केलं? ऍक्शन. काय केलं तिथे? ऍक्शन. ही ऍक्शन असेल तर ते काय झालं? पुढचं पाऊल टाकलं, कंपॅशन. काय आहे? करुणा. छायाचित्र पण तसंच आहे बघा. नुसतं लांबून बघून नाही समजू शकतो तू खाली आहे पण मी आता जातो, असं नाहीये. हात आहे, हाताला हातात ऍक्शन आहे की ये मी तुला मदत करतो, कंपॅशन आहे. मी तुला दुःखातून बाहेर काढतो, कंपॅशन आहे. हे लक्षात तुमच्या? ओके. चला मग आपण समानुभूतीकडे जाऊया. आता समानुभूतीतून आपण करुणेकडे जाऊयात. करुणा याचा एकूण सगळा अर्थ लक्षात घेत असताना आपण थोडस ज्यांच्या डिस्कशन शिवाय हे सगळं अशक्य आहे, हे अशक्य आहे किंवा हे अपूर्ण आहे, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात मित्रांनो. करुणा
ते म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. महात्मा गौतम बुद्ध आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या कथा आहेत त्यांच्या आयुष्यातल्या. त्यातून तुम्हाला हे समजू शकतं की अशा महालामध्ये वाढलेला हा मुलगा सिद्धार्थ नावाचा, की ज्याला काहीच दुःख नावाचं काही कल्पनाच नव्हती कुठल्या प्रकारची, पण तरी सुद्धा एकदा अचानकपणे राजवाड्यातून हा बाहेर पडतो. काय युवक, हा राजपुत्र आणि अतिशय वेदनेमध्ये असलेला आजारी व्यक्ती, मृत्यूशय्येवरती पडलेला तो प्रेत व्यक्ती किंवा प्रचंड दुःखात असणारी व्यक्ती, अशा वेगवेगळ्या प्रसंगांना जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये फक्त दया नाही, लगेचच ते सहानुभूती नाही, लगेचच ते कुठे गेले, समानुभूतीकडे गेले. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना त्या दिवशी झोप नाही आली. अनेक दिवस तिथून ते अस्वस्थ होते, व्याकुळ होते. ते प्रयत्न करत होते की हे काय आहे, असं का होतं, का हे दुःख आहे, का ह्या वेदना आहेत, का तो मृत्यूशय्येवर पडलेला माणूस आहे, का सगळे रुदन करतायत, का तो आजारी असलेला व्यक्ती प्रचंड वेदनांनी त्या ठिकाणी जीवन जगतोय, का, कशामुळे. हा राजपुत्र स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून घेत होता, ठेवत होता. त्यांच्या ठिकाणी ठेवून त्या सगळ्या वेदना समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि हा असा राजकुमार त्या एम्पथीच्या पलीकडे शेवटी तो जातो आणि तो म्हणतो की नाही, मला फक्त हे समजून नाही घ्यायचंय, मला त्यांचं दुःख फक्त सामायिक नाही करायचंय, शेअर नाही करायचंय, मला त्याच्या पलीकडे जायचंय आणि ते दुःख निवारण करण्यासाठी मला प्रयत्न करायचंय. कंपॅशन, करुणा, ते दुःख निवारण करण्यासाठी मला प्रयत्न करायचाय, दूर करायचंय, ते दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग त्यातून त्यांनी जी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी ते ध्यान धारण्याचा मार्ग स्वीकारला, तर ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातून त्यांना जेव्हा ते कैवल्य ज्ञान प्राप्त झालं, ते कैवल्य ज्ञान कसं प्राप्त झालं, डोळे बंद करून ध्यान धारणा करून, पण ते त्या ठिकाणी काय करतायत, त्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला स्थानापन्न करतायत, समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. एम्पथी, त्या एम्पथी मधून त्यांना ते ज्ञान निर्माण होत आहे. आणि ते ज्ञान जे प्राप्त झालं त्यांना एम्पथी मधून, ते ज्ञान ते मग भारतभर लोकांना, अखिल मानव जातीला ते प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. का करतात ते प्रदान करण्याचा प्रयत्न? कारण त्यांना त्यांच्या मनामध्ये करुणा आहे. त्यांचं संपूर्ण हृदय हे करुणामय आहे की नाही, मला ह्या प्रत्येक व्यक्तीला दुःखातून बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून मग ते 5 शिष्यांना बोलवतात, 500 शिष्य त्यांचे बनतात, त्यांना मग ते प्रवचन देतात, अष्टांग मार्ग सांगतात. ह्या सगळ्यातून मग ते काय करतायत, पुढे 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 जातायत आणि तो प्रचार प्रसार करतायत आणि त्यातून लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत करतायत. त्यांना निब्बाण प्राप्त होऊन देण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि म्हणून पुढे महायान पंथामध्ये एक संकल्पना आली. ती संकल्पना अशी आहे, बोधिसत्व. बोधिसत्व ही संकल्पना आहे. बोधिसत्व म्हणजे असं की ऍक्च्युली महायान पंथावर हा हिंदू धर्मातल्या विष्णूंचे जे हे आहेत बघा, दशावतार, अवतार संकल्पना, तर ती महायान पंथावरती ती दिसते. आणि त्यातून मग ते एक नवीन तत्वज्ञान पुढे आलं की गौतम बुद्ध हे स्वतःमध्ये बोधिसत्व होते. त्यांच्या पूर्वी सुद्धा अनेकांनी काय केलंय, जन्म घेतलेला ह्या पृथ्वी तलावर, आणि सतत अनेक बोधिसत्व या पृथ्वी तलावर जन्म घेतील. का घेतील ते? कारण बोधिसत्वाचं कार्य असतं, जीवन कार्य हे असतं की या पृथ्वी तलावरती जे दुःख आहे ते दूर करणं आणि प्रत्येकाला निब्बाण प्राप्त करून देणं. प्रत्येकाला निब्बाण, निब्बाण म्हणजे मोक्ष एक प्रकारे, म्हणजे काय, मुक्तता, ह्या सगळ्यातून सुटका. आणि म्हणून बौद्ध, त्यातही महायान पंथामध्ये असं म्हटलं जातं की बोधिसत्व असं म्हणतात, या पृथ्वी तलावरती जोपर्यंत तो शेवटचा व्यक्ती जो दुःखात आहे त्याला जोपर्यंत निब्बाण प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी स्वतः कधीही निब्बाण स्वीकारणार नाही. मी स्वतः कधी निब्बाण स्वीकारणार नाही. या पृथ्वी तलावरच्या शेवटच्या व्यक्तीला जेव्हा मी निब्बाण प्राप्त करून देईल
दुःखातून त्याला मी मुक्त करेन, त्याच दिवशी मी सुद्धा निब्बाण प्राप्त करेन. म्हणजेच काय बघा, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू येत नाही, जोपर्यंत त्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हास्य फुलत नाही, तोपर्यंत माझा जीव सत्कारणी लागलाय असं मी समजणार नाही, असं प्रत्येक अधिकाऱ्याने म्हटलं पाहिजे. असं प्रत्येक अधिकाऱ्याने म्हटलं पाहिजे, असं प्रत्येक मंत्री महोदयांनी म्हटलं पाहिजे. हे ते करुणा. आणि म्हणून गौतम बुद्धांची ती करुणा लक्षात घ्या. करुणेची अनेक उदाहरणं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. काही उदाहरणं अशी आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघा, पहिलं उदाहरण घ्या राजा राम मोहन रॉय. आणि ते फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण घेतले बरं का. तुम्ही जेवढे काही आपले समाज सुधारक आहेत ना, हे सगळे कोणते करते समाज सुधारक, बोलघेवडे नाही. बोलघेवडे जे समाज सुधारक असतात ते फक्त काय असतात, ते सहानुभूतीचे असतात. ते फार फार त्यांच्यातली एक कॅटेगरी आपण एम्पथी मध्ये पण आणू शकतो. पण जे करते समाज सुधारक आहेत की ज्यांनी काहीतरी केलं, जसं यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला, सती प्रथा बंदी कायदा आणला, हे काय येते तर ते त्या सर्व स्त्रिया ज्या सती प्रथेमुळे त्या पिचल्या होत्या, शोषित होत्या, त्यांच्या हक्कांची पायमल्ली होती, हे सगळं जे शोषण आहे ते त्यांना पाहवलं नाही. आणि म्हणून ते काय करतात, त्या दया, सहानुभूती आणि एम्पथी याच्या पलीकडे जाऊन ते करुणा इथपर्यंत पोहोचतात. आणि त्या करुणाच्या ठिकाणी पोचल्या कारणाने, करुणा म्हणजे काय की मला तुझं दुःख कळतंय, नुसतं कळत नाही, मी ते समजू शकतोय, नुसतं समजू शकत नाही, मी ते दूर करण्यासाठी प्रयत्न करेन. यांनी प्रयत्न केले शिक्षणाच्या माध्यमातून, कायद्यांच्या माध्यमातून, आणि अशाच प्रकारे आपल्या अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले. मग ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते पेरियार असतील, ते स्वामी दयानंद सरस्वती असतील, ते स्वामी विवेकानंद असतील, ह्या सगळ्यांनी ज्या कृतीतून जे प्रयत्न केलेले आहेत दुःख दूर करण्याचा, ते म्हणजे करुणेचं उदाहरण आहे. ही करुणा आहे. अशाच प्रकारे मग आणखी आधुनिक कालखंडामध्ये काही समाज सुधारक आहेत. मग ते अण्णाजी हजारे असतील, बाबा आमटे असतील किंवा मेधा पाटकर असतील. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये ज्या हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलं आणि विस्थापित झाल्यानंतर त्यांचं जे दुःख आहे स्वतःच्या संस्कृतीपासून विलग होण्याचं, त्यांचं दुःख आहे स्वतःच्या रिसोर्सेस पासून दूर होण्याचं, त्यांचं जी वेदना आहे स्वतःच्या त्या वाडवडिलांची जी काही तिथे हे आहेत, समाध्या आहेत, त्याच्याशी जी काही त्यांचं नातं आहे, तर त्याच्यापासून दूर होण्याचं दुःख हे यांनी समजून घेतलं. एम्पथी, हे एम्पथी पहिलं पाहिजेच. एम्पथी शिवाय तुम्ही करुणेकडे नाही जाऊ शकत. म्हणून पहिल्यांदा एम्पथी. पण फक्त त्या एम्पथी जातायत, बसतायत, बोलतायत आणि नंतर आपापलं जीवन जगतायत मुंबईला जाऊन, नाही. त्यांनी काय केलं, फक्त त्या तिथे बसल्या, गप्पा मारल्या, ऐकलं, समजून घेतलं, निघून गेल्या, नाही. त्यांनी आपलं अवघं आयुष्य या नर्मदा बचाव आंदोलनाच्या साठी घालवलं, त्या लोकांच्या पुनर्वसनासाठी घालवलं, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न केले, पुनर्वसन योग्य व्हावं यासाठी सरकारवर नेहमी वचक ठेवण्याचं काम केलं. त्या मेधा पाटकर आहेत. हे कशाचं उदाहरण आहे, करुणा. ते करुणेचं उदाहरण आहे. बाबा आमटेंनी नुसतंच त्याच्या ठिकाणी ते कुष्ठरोग्यांना बघून रडले, नाही. कुष्ठरोग्यांना समजून घेतलंय, कुष्ठरोग्यांना काय फील करावं लागतंय हे समजून घेतलंय, एम्पथी. आणि त्याच्यानंतर त्यांनी आनंदवन स्थापन करून कुष्ठरोग्यांना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करायला लावले, त्यांना सक्षम बनवलं. ती करुणा. कृती असते करुणेमध्ये. काय असतं, कृती असते. किरण बेदी भारतातल्या पहिल्या महिला IPS ऑफिसर. तर नुसतंच तिथे असं नाहीये की नाही मला काहीतरी कैद्यांबद्दल वाटतं, दया, सहानुभूती, एम्पथी तिथपर्यंत त्या पोहोचल्याच होत्या. पण तिहार जेलमध्ये जेव्हा त्यांना तिथे पाठवण्यात आलं, त्यांची नियुक्ती करण्यात आली, तेव्हा त्यांनी फक्त कैद्यांचं दुःख नाही समजून घेतलं, कैद्यांच्या ठिकाणी फक्त त्यांनी स्वतःला स्थानापन्न नाही केलं, एम्पथी तेवढंच नाही, त्याच्या पुढचं पाऊल टाकलं, करुणा, प्रत्यक्ष कृती केली. काय केली कृती, तर एक जुना हिंदी चित्रपट आहे, दो आंखें 12 हात नावाचा. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा, किरण बेदींनी सुद्धा या सर्व कैद्यांमधला माणूस पाहिला आणि त्याला फुंकर मारण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांनी विपश्यना आहे, योग आहे, कौशल्य विकसन आहे, शिक्षण आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून त्या कैद्यांमधल्या माणसाला जाग करण्याचं काम केलं. तिथे
या विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या हातातून उत्पादन वस्तू आणि सेवांचं केलं, त्यातून त्यांना 4 पैसे दिले, एक समाजामध्ये सन्मान प्राप्त करून दिला आणि ते उदाहरण मग जगभरामध्ये प्रसिद्ध झालं. तर हे जे काही केलं हे काय ऍक्शन आहे, प्रत्यक्ष कृती आहे, ती करुणा आहे, ती करुणा आहे. मग अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक उदाहरणं तुम्ही आपल्या आसपास पाहू शकता. जसं उदाहरणार्थ हे आहेत बघा, डॉक्टर भारत वाटवानी. 2018 साली यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. डॉक्टर भारत वाटवानी हे कोकणातले डॉक्टर आणि मुंबईत आले प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि एके दिवशी ते चालले होते, जात असताना एक लांब केस असलेला तरुण तो दारू पिलेला होता. दारू नाही, तो अतिशय विमनस्क अवस्थेत होता, त्याला काही कळत नव्हतं. यांना वाटलं की हा दारू पिलेला आहे, ठीक आहे. आणि तो काय करत होता तर गटारामधलं पाणी पित होता. हे पाहून यांना इतकं ते वाईट वाटलं की अरे नाही. मग त्यांनी त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तिथून हजारो लोक गेली असतील, त्यांनाही वाईट वाटलं असेल, काय अरे गटारातलं पाणी पितोय, बघत बघत गेले असतील. दया आहे की नाही. काही लोकांनी बघितलं असेल, अरे बाबा का पितोयस पाणी, हे हा पिऊ नको, चांगलं नाहीये ते पाणी. ते काय झालं, सहानुभूती, की तुला ते कळतंय मला, हा पण का पितोयस. गेले सहानुभूती, समानुभूती. हे आल्यानंतर यांनी त्याला पाहिलं, त्याला बाजूला केलं, त्याला स्वच्छ पाणी आपल्या ह्याच्यातलं दिलं. लक्षात घ्या, स्वच्छ पाणी त्याला दिलं आणि ते त्यांनी ऑब्झर्व केलं. कारण त्याला काही, तो वेडा होता, म्हणजे विमनस्क अवस्थेतला होता, त्याला काही कळत नव्हतं. तरी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला बोलता नाही आलं. पण मग असे शब्द वापरले आपण एम्पथीमध्ये, काय शारीरिक हावभाव, त्याचे शारीरिक सगळी ठेवण. हे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं की अरे हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हा. मग त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. समजून घेण्याचा प्रयत्न करतायत पण ते काही त्याला उमजे ना, एम्पथी. पण त्याच्या पुढचं पाऊल यांनी टाकलं, ते म्हणजे एक प्रत्यक्ष कृती. यांनी काय केलं, त्याला ते घेऊन आले, त्याला त्यांनी आंघोळ घातली, स्वच्छ पाणी, अन्न दिलं, घरी आणलं, सगळं केलं. त्याच्यावरती उपचार केले, कारण ते मानसोपचार तज्ज्ञ होते. उपचार केल्यानंतर हळूहळू त्याला कळायला लागलं की तो काय आहे, काय करतोय, काय नाही ते. आणि मग यांना समजलं की ही कधीची घटना आहे, 1980-85 ची घटना आहे मित्रांनो. त्यावेळेस तो मुलगा हा BSc झालेला पदवीधर होता आणि त्याचे वडील कर्नाटकामध्ये एका मोठ्या पोलीस पदावरती होते. आणि त्या मुलाला स्किझोफ्रेनिया, म्हणजे एकाच वेळेस 2 वेगवेगळ्या विश्वामध्ये राहणं. तर हे स्किझोफ्रेनिया झाला होता त्याला त्यांनी बरं केलं, त्यांचा पत्ता शोधला आणि त्यांच्यापर्यंत त्याला नेलं, औषधोपचार चालू केला, तो बरा झाला बऱ्यापैकी, आई वडिलांशी जाऊन भेटला आणि तो छान आपलं आयुष्य जगू लागला. आणि अशा प्रकारे 1988 साली त्यांनी यासाठी हे जे काही रुग्ण आहेत ना, श्रद्धा रिहॅबिलिटेशन नावाचं फाउंडेशन स्थापन केलं. आणि ह्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो विमनस्क अवस्थेत असलेल्या या मनोरुग्णांना बरं केलंय, त्यांच्या कुटुंबियांशी त्यांना जोडलंय, कुटुंबियांशी जोडलंय, त्यांचं पुनर्मिलन घडवून आणलेलं आहे. आणि असे डॉक्टर भारत वाटवानी म्हणजे काय, नुसतंच दया, नुसतंच सहानुभूती, एम्पथी प्लस कंपॅशन, करुणा, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्याची कृती. असंच आणखी एक उदाहरण आहे, ते म्हणजे महेश भागवत सरांचं. हे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते माहीत असतातच. डॉक्टर महेश भागवत सरांनी, आता त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं प्रचंड आहे, आपला अवघं 2-4 तास कुठे पडावे त्याला. पण इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते करुणा ह्या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो त्यांच्या आयुष्यातलं फक्त. ते म्हणजे ते जेव्हा रचकोंडा, ते तेलंगणामध्ये येतं आज, ठीक आहे, पूर्वी आंध्रामध्ये होतं, तिथे ते पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते. आणि तिथे काम करत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग, महिलांची तस्करी, याच्याबद्दल त्यांना काही गोष्टी समजल्या. आणि मग ह्या मुलींना कसं फितवून आणलं जातं, फसवून पळवून आणलं जातं, त्यांची कशी विक्री केली जाते, त्यांचं यौन शोषण कसं केलं जातं, एड्स सारख्या आजाराने त्या कशा मरतात पुढे, हे अशी अत्यंत हृदयद्रावक अशी ही जी साखळी होती, हे तोडण्याचं काम त्यांनी केलं. ह्याच्यावरती फक्त गुन्हेगारी झाली म्हणून त्या लोकांना पकडायचं, जेलमध्ये टाकायचं निवांत असं नाही, तर त्यांनी त्याचा जो सोर्स आहे
तो शोधण्याचा प्रयत्न केला. ते दारिद्र्य, ते बेरोजगारी, तो महिलांप्रतीचा दृष्टिकोन, ह्या सगळ्यावरती त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच्यामध्ये जे वेगवेगळे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं, जनजागृती केली, शासनाच्या योजना आहेत यातून अशा अनेक महिलांचा त्यांनी सुटका केली, त्यांचं पुनर्वसन केलं, शिक्षण, कौशल्य, त्यांना आत्मनिर्भर केलं. आणि त्यातून त्यांना मग पुढे पुरस्कार सुद्धा मिळाला युनायटेड स्टेट्सचा डिपार्टमेंट कडून. ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरो अवॉर्ड हा असा पुरस्कार मिळणारे ते तिसरे भारतीय IPS अधिकारी आहेत. पण ह्या अशा तस्करी होणाऱ्या, तुम्ही मर्दानी नावाचा चित्रपट पाहिला असेल, त्या मर्दानी चित्रपटामध्ये दाखवले बघा थोडंसं, हा यातला तो संदर्भ आहे, पण तो महेश भागवत सरांच्या याच्यातला आहे. आणि म्हणून नुसतं महिलांप्रती दया नाहीये, सहानुभूती नाहीये, एम्पथी नाहीये, तर पुढे जाऊन कृती आहे, त्यांना सुटका आहे आणि ही चेन ब्रेक करण्याचा कायमचा प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात करुणाची. आणि यातली जगप्रसिद्ध उदाहरणं कोणती आहेत? मदर तेरेसा आपलं जन्म ठिकाण गाव सोडून त्या भारतात येतात, इथल्या लोकांची सेवा करण्यासाठी हॉस्पिटल उभा करतात, मिशनरी चालवतात. दलाई लामा आहेत की जे आपलं सर्वस्व त्याग करून जे तिबेटमधून बाहेर पडलेले जे निर्वासित आहेत, रेफ्युजी आहेत, त्यांच्यासाठी आपलं अवघं जीवन वेचतायत, जगभर सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करतायत. कंपॅशनचे मदर तेरेसा, महात्मा गांधीजी, ह्या दलाई लामा, हे तर खूपच मोठी उदाहरणं आहेत. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत करुणाची. आपल्याला ते बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं हे गरजेचं आहे, नाही का? आणि मी तुम्हाला जे सांगत होतो तथागत गौतम बुद्ध, तर करुणा म्हणजे काय हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकूयात. बघा, करुणा म्हणजे जे चांगल्या व्यक्तीच्या हृदयाला दुसऱ्याच्या वेदनेवर स्पंदित करते. म्हणजे काय? दुसऱ्यांच्या वेदना बघून ज्याच्या हृदयाच्या स्वतःची जी काही हे आहे स्पंदन आहे, म्हणजे धडधडणं, ते वेगवान बनवतं. दुःख त्याला आहे पण धडधडतंय तुमचं, दुःख त्याला आहे पण थरथरताय तुम्ही. जर हे होत असेल तर ती करुणा, असं ते म्हणतात. बघा, करुणा म्हणजे जे चांगल्या व्यक्तीच्या हृदयाला दुसऱ्यांच्या वेदनेवर स्पंदित करते, ती दुसऱ्यांच्या वेदना नष्ट करते, म्हणूनच याला करुणा असे म्हणतात. तिला करुणा म्हणतात कारण ती दुःखितांना आश्रय देते आणि आपल्या जवळ घेते. मग तेच इंग्लिशमध्ये पण त्यांची ही डेफिनेशन दिलेली आहे. तेच आहे आपण जे बोलतोय ते त्यांच्याकडूनच आपण घेतलेलं आहे आणि त्यातूनच आपण ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. करुणा हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे. एम्पथी हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. लॅटिन शब्द हा होता कॉम्पॅटी, ज्याचा अर्थ होता सफर विथ, सोबत दुःख सहन करणे. सोबत दुःख सहन करणे. मग ते नेल्सन मंडेला असतील, मार्टिन ल्युथर ज्युनियर असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे लोक. करुणा हा एक सद्गुण आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती इतरांचे दुःख समजू शकते आणि हे महत्वाचं आहे, दुःख दूर करण्यासाठी प्रेरित होते. समानुभूतीपेक्षा ही अधिक समर्पित, कारण समानुभूती समजून घेणं, शेअर करणं, पण पुढचं पाऊल काय आहे? डेडिकेशन. अवघं आयुष्य त्यांनी काय केलं? त्या मनोरुग्णांसाठी वाहिलं. किंवा बाबासाहेबांनी आपलं अख्खं आयुष्य, किंवा दलाई लामाने आपलं अख्खं आयुष्य, मदर तेरेसांना अख्खं आयुष्य, समर्पण आहे ना, डेडिकेशन आहे ते. तर ते समानुभूतीपेक्षा अधिक समर्पित असतं इतरांना मदत करण्याचं. आणि म्हणून करुणा काय असते? तर करुणा बरोबर समानुभूती म्हणजे एम्पथी प्लस इतरांचं दुःख दूर करण्याची प्रवृत्ती. ओके, आता तुम्हाला बऱ्यापैकी ते समजलं असेल. मग करुणेचे गुणधर्म काय आहेत? संयम. संयम लागतो याला. कुष्ठरोग्यांचं आयुष्य बदलवणं हे एका रात्रीत होत नाही. कुष्ठरोगी बरा होत नाही एका रात्रीमध्ये, दिवसामध्ये. संयम लागतो. मग तुम्ही हे सगळी उदाहरणं लक्षात घ्या. ह्युमन ट्रॅफिकिंग महेश भागवत सरांचं, त्या मनोरुग्णांचं, किंवा ते कुष्ठरुग्णांचं, किंवा भारतातल्या दारिद्र्यात असणाऱ्या रुग्णांचं, किंवा भारतातलं हे पारतंत्र्याचं, एका रात्रीत होत नाही. त्याला संयम लागतो. बुद्धिमत्ता. कुठली बुद्धिमत्ता? त्यातही भावनिक बुद्धिमत्ता, ते लागतं. दयाळूपणा, काइंडनेस, पिटी नाही, काइंडनेस. चिकाटी, स्नेह, स्थिरता, हे सगळ्या गोष्टी लागतात एखाद्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी. साधी गोष्ट नाहीये ती.
मग करुणेसाठी आयुष्य आवश्यक असणारे चारित्र्य विषयक गुण म्हणजे कुठलं चारित्र्य, कसं असावं चारित्र्य, तर एक, इतरांच्या गरजाकडे लक्ष देणं, आत्मसंयम ठेवण्याची तयारी असणं, आत्मभान, ज्याला स्वतःच्याच भावनांविषयी काही जाण नाहीये, ज्याला स्वतःच्याच भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तो इतरांच्या आयुष्यातल्या भावना काय समजू शकणार आणि काय दूर करणार त्यांचं दुःख आणि हे ते. म्हणून आत्मभान असलं पाहिजे. कुशलतेने इतरांना मदत करण्याची क्षमता. गांधीजी नेहमी म्हणायचे बलवान हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन आणू शकतात. मग तुम्ही बलवान बना पैशाने, तुम्ही बलवान बना ज्ञानाने, तुम्ही बलवान बना अधिकाराने, काही असो तुम्ही बलवान बना. तुम्ही बलवान बना पैशाने, उद्योजक बना, बदल घडवू शकता. तुम्ही बलवान बना ज्ञानाने, शिक्षक बना, बदल घडवू शकता. तुम्ही बलवान बना कशाने, तुमच्या अधिकाराने, IAS अधिकारी IPS, बदल घडवू शकता. पण बलवान व्हा, क्षमता असली पाहिजे. शांत आणि संयमी, तर्काचा वापर करण्याची क्षमता. तर्क, लॉजिक. अंधश्रद्धेने ह्या गोष्टी घडत नाहीत. दैवावर विश्वास ठेवू नाही, देवावर म्हणत नाही मी, दैवावर. तर्क. मग आता हे तुम्हाला कळलंय की नक्की काय असतात करुणा, काय असते कंपॅशन, काय असतं ते एम्पॅथी. पण हे दोन्हीही गुण जे आहेत हे का मौल्यवान आहेत, ह्यांचं महत्व काय आहे आणि प्रशासनामध्ये यांचं काय महत्व आहे. एक तर मी उदाहरण तुम्हाला सांगितलं ते पहिलं पोलिसांचं आणि मुलगा हरवलाय ते आई वडिलांचं. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं माननीय श्री किरण बेदी यांचं. तिसरं उदाहरण मी तुम्हाला पोलीस दलातलं सांगितलं ते म्हणजे महेश भागवत सरांचं. असे अनेक प्रशासनातली उदाहरणं सांगितलीच आहेत. पण आणखी पुढे जाऊन की प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ही दोन्ही मूल्य अत्यंत का महत्वाची असतात, कारण तुम्हाला प्रश्न असाच विचारला जातो की समानुभूती आणि करुणा हे नागरी सेवेमधील मूलभूत मूल्य आहेत. का मूलभूत आहेत ते, कारण आपण त्याचं उत्तर बघूयात. का महत्वाचे आहेत, का मूलभूत आहेत. पहिलं, संघटनेचं कार्य वातावरण अनुकूल आणि उत्पादकता वाढवणं. बघा तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा अधिकारी म्हणजे कोण असतो, नेता असतो, नेतृत्व करता तुम्ही स्वतः काम नाही करणार आहे. काम करायचं असतं पण कर्मचाऱ्यासारखं काम नाही करायचं, तुम्हाला त्यांच्याकडून काम करून घ्यायचंय. त्यामुळे तुमच्या ज्या ऑर्गनायझेशन आहे, तुमचा जिल्हा आहे, त्या जिल्हाधिकारी तुम्ही तिथे आहात, तर तुमच्या हाताखालची लोक काम कशी करतील, त्याच्यात काय प्रेरणा असेल, काय उत्पादकता, हे सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी आवश्यक आहेत, एक कंपॅशन आणि दुसरं म्हणजे एम्पॅथी, समानुभूती आणि दुसऱ्या बाजूला करुणा. त्याच्यावर डिपेंड आहे. कसं पहा, समानुभूतीशील किंवा करुणावान नागरी सेवक हा नेहमी काय करतो, तो अव्यक्त आशय समजून घेतो, त्यानंतर तो सक्रियपणे ऐकतो, त्याचबरोबर तो शारीरिक हावभाव समजून घेतो, तो अस्वस्थतेचे संकेत पण ओळखतो. हे सगळे एकाच प्रोसेसमध्ये होईल असं नाही, कधी याच प्रोसेसमध्ये होईल, कधी यातले दोनच असतील, कधी यातले तीन असतील, कधी यातलं एकच असू शकतं. पण कोण असतो हा अधिकारी, कसा असतो तो, समानुभूती आणि काय करुणा असलेला अधिकारी. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माननीय IAS श्री शेखर गायकवाड सर, तर ते एका ठिकाणी असं सांगतात बघा, की ते म्हणतात, मी जेव्हा जेव्हा कुठल्याही नवीन पदावरती नवीन जिल्ह्यामध्ये रुजू व्हायचो तिथे मी काय करायचो, तर पहिले 1 ते 2 दिवस माझे जे जे काही ऑफिसेस आहेत मी तिथे जाऊन आपला फेरफटका मारून यायचो. आणि विशेष करून जे सेवक आहेत ते, किंवा चतुर्थ श्रेणीमध्ये जे काम करणारे आहेत ते, किंवा तृतीय श्रेणीमध्ये, मी त्यांच्यासोबत जेवण करायचो, मी त्यांच्यासोबत कधीतरी चहा प्यायला जायचो, मी त्यांच्यासोबत अगोदर जाऊन बसायचो, वेळ घालवायचो. लोक म्हणायचे अरे हा वेळ वाया घालवतोय. नाही, ते म्हणायचे मी काय करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की मला ज्यांच्या सहाय्याने पुढ्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करायची आहे त्या लोकांची स्थिती कशी आहे, ते काय विचार करतायत, त्यांची स्थिती कशी आहे, ते मला समजून घ्यायचं आहे. आणि जर मी त्यांच्या अडचणी समजू शकलो तर डेफिनेटली काय होणार आहे, मला माझ्या योजना ह्या सगळ्या अंमलबजावणी योग्य प्रकारे करता येणार आहे. कारण
तेव्हा त्यांना वाटेल की नाही, साहेब हा कसा आहे, समानुभूती, म्हणजे साहेब नुसती कोरडी माया दाखवत नाही, तर साहेब हा माझं दुःख समजून घेतोय. अहो आमच्यासोबत बसून जेवले, आम्हाला विचारलं तुमची मुलं मुली शाळेत कुठे जातात, काय करतात ते, कसं आहे काय नाहीये. काय झालं, लोकांना ते पटतं, कळतं. मग त्यातून काय होतं, तुमचं कल्चर डेव्हलप व्हायला लागतं की अरे नाही, साहेब हा आपल्यापेक्षा वेगळा नाहीये, आपल्यातलाच एक आहे. येते लक्षात तुमच्या. म्हणून लोकांना काय असतं बघा, अप्रूप असतं की अरे हे 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 राजकीय नेते आपल्याकडे आले आणि आपल्या घरात येऊन जेवले, हो हे 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 असे असे आले आणि आपल्या इथून जेवले, आमच्या घरी जेवले. काय ते समानुभूती. समानुभूती. पुढचं पाऊल असतं करुणा, म्हणजे ऍक्शन करणे, काहीतरी कृती करणं. जसं त्यांनी एक उदाहरण सांगितलं पुढे की एक तिथे ना एक त्यांचा सेवक होता, एक ते गेल्यानंतर तर त्या सेवकाला तो करायचा इमानीतबारे सगळे कामं करायचं आहे, पण त्याची देहबोली थोडीशी व्यवस्थित नव्हते. मग थोडंसं त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्यांना कळलं की अरे हा जो काही इथला सेवक आहे, या सेवकाला बऱ्याच अंतरावरून या ठिकाणी यावं लागतंय, आणि जर त्याची बदली त्या अमुक अमुक गावामध्ये जर झाली त्या ठिकाणी, तर कदाचित त्याच्या घरापासून त्याचं अंतर वाचेल, आणि त्याची मुलगी ही 10वीला होती, तर त्याला वेळ द्यायचा होता तिला. आणि जेव्हा त्यांनी ते समजून घेतलं की मग का बरं, याच्यापूर्वी तू काही प्रयत्न केले नाही का, तर तुम्हाला की केले, पण साहेब पूर्वीचे जे अधिकारी होते त्यांनी काही ते मनावर घेतलं नाही, आणि त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. आणि मग त्यांनी काय केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांनी त्यांची बदली त्याच्या घराच्या जवळ केली, जेणेकरून त्याला तिथे वेळ देता आला. त्या मुलीची परीक्षाही झाली. तो माणूस आयुष्यभर आज त्यांचं नाव काढतो. पण ते व्यक्तीचं नाव काढण्यापेक्षा त्या माणसाची, त्या पदावरती असणाऱ्या त्या अधिकाऱ्याबद्दलची जी आदर आहे तो प्रचंड वाढला, की हा अधिकारी काय करू शकतो. आणि त्याच्यामुळे ते एक उदाहरणासह झालं, पण त्याच्यामुळे काय व्हायचं, सर म्हणतात की मी जिथे जिथे जायचो तेव्हा लोक आनंदी असायचे आणि आनंदाने काम करायचे. का, कारण मी त्यांना फक्त समजून घ्यायचो नाही, तर त्याच्याबरोबरच मी प्रयत्न करायचो, माझ्या परीने जेवढं शक्य आहे ते प्रयत्न करायचो, कायद्यात राहून नियमात राहून मी प्रयत्न करायचो त्यांच्या अडचणी दूर करण्याचा. त्यामुळे काय होतं, कंपॅशन, करुणा हे अधिकाऱ्यांना स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठीच पहिल्यांदा वापरावी लागते, मग येतात ते आपले लोक. येतं लक्षात. दुसरं, मतभेदाबद्दल, विविधतेबद्दल खुलेपणा. बघा, भारत हा प्रचंड विविधतेने देश नटलेला देश आहे. तुमच्या समोर येणारे अनेक लोक या विविध राजकीय पक्षांचे असतील, विविध राजकीय पक्षांची, विविध विचारसरणीची, विविध विचारधारेची, विविध धर्माची लोक येणार आहेत. ह्या सगळ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये खुलेपणा असला पाहिजे, ना हा मोठा ना हा छोटा. आणि हे कधी जाणवेल त्यांना, तुमच्या त्या एम्पथीमधून, तुमच्या करुणेमधून जाणवेल. म्हणून अधिकाऱ्याने कसं असावं, करुणा आणि एम्पथी या गुणांचा वापर आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. इतरांच्या दृष्टिकोनांचा आदर. जर समजा अधिकारी हा एम्पॅथेटिक असेल, जर तो अधिकारी हा त्या ठिकाणी करुणामय असेल, तर डेफिनेटली तो त्याच्या पुढे येणारे जे कोणी लोक आहेत, समजा अगदी उदाहरण घ्या ना, तुम्ही पोलीस आहात आणि पोलीस आहात, आणि या नात्याने पुढे काय झालंय, काही एक मोठा व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी जमाव आहे आणि तो आंदोलन करतोय, तर तिथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे काय कामं नाही आहेत का ह्या लोकांना. हा ऍटिट्यूड कसा आहे, हा रॉंग आहे. त्यांचं समजून घ्या, दृष्टिकोन समजून घ्या त्यांचे. आणि हे कधी शक्य होईल, जेव्हा तुम्ही एम्पथेटिक असाल, जेव्हा तुम्ही करुणामय असाल, जेव्हा तुम्ही कंपॅशन तुमच्या मनामध्ये असेल. आणि मग त्यावेळेस तुम्ही काय कराल की त्यांना फक्त समजून नाही घेणार, ते दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना आश्वस्त कराल की हे बघा, नका काळजी करू, मी तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो, मी तुमच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय केलं, कृती केली. काय केलं, कृती. आणि म्हणून काय होतं की इतरांच्या दृष्टिकोनाबद्दल आदर हा त्यातून मग व्यक्त होतो की नाही, साहेब आमचं सुद्धा ऐकतात. आणि मग त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा आदर, म्हणजे प्रशासनाबद्दलचा आदर हा त्या ठिकाणी निर्माण होतो. आदर्श, डेफिनेटली किरण बेदी जे असतील, महेश भागवत सर असतील, हे त्या ठिकाणी असणारे हे आदर्श आहेत, उत्तुंग असे मोठे आदर्श आहेत. आपले समाजसुधारक हे आदर्श आहेत की नाही. का,
कारण ही दोन तत्वच अशी आहेत की जी तुम्हाला सामान्य त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवता येतो. ही ती दोन मूल्य आहेत. गांधीजींनी का केलं तसं, का करू शकले ते? शेवटच्या व्यक्तीच्या हृदयाचा ठाव त्यांनी घेतला. कसा काय घेतला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कसं काय केलं त्यांनी? मदर तेरेसा का सर्वांना आपल्या वाटतात त्या? का? कारण त्यांच्या हृदयातलं ते करुणा आणि ते एम्पॅथी. त्यामुळे अधिकारी जर करुणामय आणि एम्पॅथेटिक असेल, समानुभूतीचा असेल, तर तो आदर्श ठरतो आणि असा आदर्श मग परिवर्तन आणण्याला सहजपणे तो परिवर्तन आणू शकतो, आणण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून हे महत्वाचं आहे. आदराचं वातावरण आणि परस्पर विश्वास. डेफिनेटली लोकांना सुद्धा असा अधिकारी जो म्हणतोय हातात हात घेऊन, काका किंवा दादा काळजी करू नका, आम्ही नक्की आजच्या आज आम्ही हे सगळी पथकं तयार करतो आणि आमच्या कामाला लागतो, तुम्ही काही काळजी करू नका. अहो काय आदर निर्माण होईल. तुम्ही बघितलं असेल ना, अनेक ठिकाणी अशा अधिकारी असतात बघा की जे जाताना लोक रडतात. का रडतात ते? कारण त्या माणसाने दाखवलेली करुणा, त्या माणसाने दाखवलेली समानुभूती, त्यातून लोकांना ते भावना, हृदयाचं नातं तयार झालेलं असतं. हा असा अधिकारी हा एक वातावरण तयार करून जातो, कल्चर तयार करून जातो, प्रशासनामध्ये सुद्धा आणि लोकांच्या दरम्यान सुद्धा. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता अधिकाऱ्यांबद्दलची वाढते, त्यांची प्रतिमा अत्यंत उत्तम बनते. समजूतदारपणाचे संबंध. समजूतदारपणा. नेता, तुम्ही अधिकारी, नेता आणि तुमच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्या दरम्यान संघर्ष असावा का? संघर्ष असावा का? नाही ना. त्यांनी तुम्हाला आपलं मानलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना आपलंसं मानलं पाहिजे. म्हणजेच तुम्हा दोघांच्या दरम्यान समानुभूतीचं, समजूतदारपणाचं संबंध असले पाहिजेत. हे असले पाहिजे. तर काय होईल? तुम्ही एकत्र याल आणि काम तडीस न्याल. म्हणून नेतृत्व आणि जे अधीनस्थ कर्मचारी आहेत ते किंवा तुमचे फॉलोअर व्हॉटेवर, त्या सगळ्यांच्या दरम्यान जर एकजूट निर्माण करायची असेल तर अधिकाऱ्यांच्या दरम्यान कंपॅशन आणि एम्पॅथेटिकनेस हा असलाच पाहिजे. ओके. सो मित्रांनो, अशा पद्धतीने हे महत्व आहे की का अधिकाऱ्याने करुणामय असावं, का अधिकाऱ्यांनी एम्पॅथी दाखवावी. हा प्रश्न आहे, हा UPSCला विचारलेला आहे. दिसायला मोठा आहे, अर्थ फारच छोटा आहे. म्हणजे बघा, प्रश्न असा आहे की अपार्ट फ्रॉम इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सी अँड मोरल क्वालिटीज, एम्पॅथी अँड कंपॅशन आर सम ऑफ द अदर व्हायटल ॲट्रिब्यूट्स दॅट फॅसिलिटेट the civil servants to be more competent in tackling the crucial issues or taking critical decisions. Explain with suitable illustrations. असं म्हणायचं की इतर अनेक प्रकारचे नैतिक गुण महत्वाचे असतातच, पण त्या सर्वाधिक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे समानुभूती आणि दुसरं करुणा, की ज्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यांना काय होतं, ते अधिकारी अधिक सक्षम बनतात. अतिशय क्रिटिकल संकट काळामध्ये सुद्धा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम बनतात. लक्षात घ्या. आणि मग ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय वेगवेगळ्या उदाहरणांसह, बरं का. तर हा असा प्रश्न आहे, तर याच्यावरती निश्चितपणे तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. सो इथे उदाहरणासह असं विचारलेलं आहे, एक्सप्लेन विथ सुटेबल इल्युस्ट्रेशन. इल्युस्ट्रेशन म्हणजे उदाहरणासह तुम्हाला ते सांगायचं की का एम्पॅथी आणि कंपॅशन हे फार महत्वाचे गुण आहेत कोणत्याही सिव्हिल सर्वंटसाठी, कुठल्याही नागरी सेवकासाठी. ठीक आहे. सो मग आता जो काही प्रयत्न आपण केला असेल, ठीक आहे, हा प्रश्न सोडवण्याचा, तर त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा लक्षात घेऊ शकतो की जेव्हा याचा आपण स्ट्रक्चर बनवू, तर स्ट्रक्चर बनत असताना यामध्ये काय होतं, एथिक्सच्या पेपरमध्ये थोडेसे प्रश्नांचा आकार मोठा असतो. UPSC मध्ये तो नेहमी मोठा राहिलेला आहे, त्याचा आकार वाढत चाललेला आहे असंही म्हणता येतं. आणि त्यामुळे काय होतं, प्रश्न वाचून त्याची फोड करणं आणि त्याच्यानुसार स्ट्रक्चर बनवणं हे सगळ्यात मोठं काम आपलं ठरतं. जसं की या ठिकाणी बघाल तर प्रश्न काय म्हणतोय, अपार्ट फ्रॉम इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सी. अपार्ट फ्रॉम म्हणजे जी बौद्धिक क्षमता आपली आहे
ती बौद्धिक क्षमता याच्या बरोबरीने याच्याशिवाय सो अपार्ट फ्रॉम इंटेलेक्चुअल कॉम्पिटन्सी अँड मॉरल क्वालिटीज एम्पथी अँड कंपॅशन आर सम ऑफ द अदर व्हायटल ॲट्रिब्यूट्स. म्हणजेच बौद्धिक क्षमता आणि जी नैतिक गुणवत्ता आहे किंवा नैतिक गुण आहेत यांच्या बरोबरीनेच एम्पथी आणि कंपॅशन, समानुभूती आणि करुणा या दोन्हीही क्वालिटीज किंवा ह्या दोन्हीही वैशिष्ट्य ही कुठल्याही नागरी प्रशासकाला काय म्हणतात पुढे ते व्हायटल ॲट्रिब्यूट्स, महत्वाचे गुणधर्म दॅट फॅसिलिटेट काय करतात ते प्रोत्साहित करतात द सिव्हिल सर्वंट्स टू बी मोर कॉम्पिटंट. पुन्हा एकदा आला, वरती पण कॉम्पिटन्सी शब्द आहे, खालती पण कॉम्पिटंट हा शब्द आहे. इन टॅकलिंग द क्रुशल इश्यूज ऑर टेकिंग क्रिटिकल डिसिजन्स. जे अतिशय महत्वपूर्ण मुद्दे आहेत किंवा अत्यंत कठीण असे प्रसंग आहेत या संदर्भात किंवा त्या प्रसंगांना, त्या महत्वपूर्ण मुद्द्यांना फेस करणं, त्यांची सोडवणूक करणं, त्यांच्यावरती उपाययोजना शोधणं, यासाठी जर सर्वाधिक मदत कोण करत असेल तर ते हे एम्पथी आणि दुसरं आहे ते म्हणजे कंपॅशन. म्हणजे आपण काय करू शकतो मग इथे स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रस्तावना लिहाल, प्रस्तावना अनेक प्रकारे लिहू शकता. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सांगू शकता ठीक आहे की बौद्धिक क्षमता म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल जी इंटेलिजन्स आहे इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सी जी आहे तर ती नक्की काय आहे, बौद्धिक क्षमता काय आहे. आणि मग बौद्धिक क्षमता सांगून तुम्ही लगेचच त्याला एम्पथी आणि कंपॅशन म्हणजे समानुभूती आणि करुणा यांच्याशी त्याला जोडू शकता. म्हणजे तुमच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही ह्या मुद्द्यांना एकत्र हात घालू शकता. किंवा तुम्ही याच्यामध्ये क्रक्स काय, या उत्तरामध्ये किंवा प्रश्नामध्ये क्रक्स असा आहे की एका नागरिक सेवकाला जे काही त्याचे प्रशासकीय निर्णय घ्यायचे आहेत अतिशय किचकट किंवा अतिशय महत्वाचे, तर त्यावेळेस त्याला या बाबींचा उपयोग होतो, या बाबींचा त्याला फायदा होतो, असा हा क्रक्स आहे. मग तुम्ही असं करू शकता का की प्रशासकीय सेवकाला अशा कुठल्या समस्या आहेत, अशा कुठल्या मुद्दे आहेत की ज्यांच्याबद्दल निर्णय घेणं हे फार जिकिरीचं असतं, अडचणीचं असतं, कठीण असतं, तुम्ही तो मुद्दा सुद्धा प्रस्तावनेमध्ये लिहू शकता. म्हणजे एका बाजूला काय आहे तर बघा, बौद्धिक क्षमता आपल्या प्रश्नाचा विचार करा. बौद्धिक क्षमता, नैतिक गुण आणि त्याचबरोबर ते काय म्हणतात, समानुभूती व करुणा. ते म्हणतात अपार्ट फ्रॉम दिस टू क्वालिटी, या दोन्ही सोबतच किंवा यांच्यासोबतच जे समानुभूती आणि करुणा आहे हे खऱ्या अर्थाने प्रशासकीय सेवकाला काय करतं, अतिशय महत्वाचे मुद्दे, कळीचे मुद्दे, महत्वाचे मुद्दे व क्लिष्ट आणि कसला तो काय शब्द आहे त्यामध्ये, क्रिटिकल, क्लिष्ट आणि अति गंभीर प्रश्न सोडवण्यामध्ये काय करतायत, ते महत्वाची भूमिका निभावतात. ते सोडवण्यामध्ये, ते निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात. हे दोन पार्ट आहेत. मग तुम्ही काय करू शकता, कुठलाही एक घटक घ्या, याने प्रस्तावना सुरू करा किंवा याने प्रस्तावना सुरू करा, तुमच्यावर डिपेंड आहे. कुठलाही डिपेंड अपॉन यू. कुठल्याने तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त काय करता आलं पाहिजे किंवा करावं लागेल, तुम्ही यापैकी कुठेही ज्याने संक्षिप्त स्वरूपात जर तुमचं म्हणणं मांडू शकत असाल त्याने तुम्ही सुरुवात करा. मग याने तुम्हाला करायचे याने करा, याने करायचे याने करा, पण ते संक्षिप्त असावी, बरं का. फॉर एक्झाम्पल इथं लिहायचंय तुम्हाला, तर तुम्ही असं म्हणू शकता की बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमध्ये
जागतिकीकरणानंतरच्या बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमध्ये जे पर्यावरणापासून ते वैयक्तिक स्वरूपात भिन्न भिन्न प्रश्न उग्र बनत आहेत, अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीय सेवकाच्या निर्णय क्षमतेवर अधिक ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला निर्णय घेण्यासाठी बौद्धिक कुवतीबरोबरच आणि नैतिक गुणांबरोबरच करुणा, अगोदर समानुभूती व करुणा यांची फार मोठी मदत होते. तुम्ही अशा पद्धतीने पण तुमचं इंट्रो करू शकता, काही अडचण नाहीये. तुम्हाला जर हे संक्षिप्त वाटतंय हे करा, नाही तर तुम्हाला इकडून करता येईल. इथे काय करायचं, इथे साधं सोपंच आहे. ते म्हणजे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला क्लिष्ट मुद्दे आणि अतिगंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी बौद्धिक कुवत, नैतिक गुण यांच्याबरोबरच त्याच्या अंगी असणारे समानुभूती व करुणा ही मूल्य मदतीची ठरतात किंवा महत्वाची भूमिका निभावतात. मग या पद्धतीने करा, इकडून करा अथवा इकडून करा, काही अडचण नाहीये. तुम्ही प्रस्तावना या पद्धतीने करू शकता. पुढे दुसरा मुद्दा, मग आपल्याला काय करायचंय, सीपी कनेक्टिंग पॅरा, नाही का. मग कनेक्टिंग पॅरामध्ये काय करायचं, आकृती ड्रॉ करायची. काय करायचं त्यामध्ये, इथे लिहायचं निर्णय प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया हे असं लिहा. अशा पद्धतीने वर्तुळ काढा आणि या वर्तुळामध्ये इथे दर्शवा. पहिला काय असतं निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचं, बौद्धिक कुवत, बौद्धिक क्षमता, हे तेच म्हणतायत, अतिशय महत्वाचं असतं. दुसरं काय सांगतायत, तेच नैतिक गुण, नैतिक गुण. आणि तिसरं आहे ते म्हणजे समानुभूती व करुणा. आणि मग याला असं काय करायचं, हा सीपी आहे आपला कनेक्टिंग पॅरा, याला या ठिकाणी असा बॉक्स करून द्यायचा. म्हणजे परीक्षकाला हे कळतं की अरे प्रश्न कळला, याला प्रश्न समजलेला आहे असं कळतं त्याला. आणि त्याला हे कळलं की प्रश्न समजला एकदाचा, मग पुढे उत्तराकडे तो पॉझिटिव्हली बघेल की नाही. हा म्हणजे काय केलं हो, आकृती काढत असताना, ड्रॉ करत असताना प्रत्येक वेळेस आपल्या आकृत्या रेडी असल्या पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तिथल्या तिथे प्रश्न वाचून त्याची फोड करून तुम्हाला आकृती ड्रॉ करता येऊ शकते. हे झालं आकृती. मग आकृती ड्रॉ करा. मग काय करा, यातले एक एक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी सांगा. जसं की पहिला मुद्दा काय सांगता येईल, मग यातला मेन बॉडीचा. आता कनेक्टिंग पॅरा झाला, आता मेन बॉडी. मग पहिला मुद्दा सांगा, बौद्धिक क्षमता. मग बौद्धिक क्षमता काय असते, मग त्यामध्ये सांगायचं विश्लेषण करण्याची क्षमता, चिकित्सक विचार, आहे की नाही. आणि त्याचबरोबर तांत्रिक ज्ञान, हे काय असतं, बौद्धिक क्षमता असते. एखादा डॉक्टर असेल तर त्या संदर्भात एखाद्या मानवी शरीरामधला जो आजार आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे, मग त्याच्याबद्दल ज्या लॅबोरेटरी टेस्ट होतील, त्या टेस्ट झाल्यानंतर जो डेटा मिळतो, तो डेटा म्हणजे माहिती, त्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता, त्याच्याकडे चिकित्सकपणे पाहण्याची क्षमता, आणि त्याचबरोबर त्याच्यावर औषधोपचार करण्याची क्षमता, तांत्रिक कौशल्य. सो अशा पद्धतीने ते असते ती बौद्धिक कुवत, बौद्धिक क्षमता. मग एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सुद्धा हे तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. जरी जिल्हाधिकारी साहेबांचं पद हे जनरल असलं, जनरलाइज, त्यांना सगळ्याच गोष्टींचं ज्ञान आवश्यक असतं, त्यामुळे जनरलाइज आहे. पण तरी पोलिसांचं असं नाहीये. जर समजा तुम्ही IPSचं उदाहरण घेतलं तर जे IPS अधिकारी असतात त्यांना विश्लेषण करण्याची क्षमता,
जर एखाद्या केसमध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवायचा आहे तर पहिल्यांदा डेटा गोळा करावा लागतो. इथे कशा कशा प्रकारचे गुन्हे घडतात, मागच्या 3 वर्षात कसे घडलेले आहेत, आहे की नाही, तो डेटा गोळा करणं, संवेदनशील एरिया कोणते आहेत ते पाहणं, त्याच्या पाठीमागची कारणं, त्याचं विश्लेषण करणं, हे बौद्धिक कुवत आहे. हे झालं पहिलं. दुसरं काय, हे विश्लेषण केल्यानंतर त्याकडे चिकित्सकपणे पाहणं, कारण माहिती डेटा हे नेहमी सत्यच बोलेल असं नाही. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काय आहे, तिथून सर्वात जास्त गुन्हे होतात, कुठून आहे, झोपडपट्टी. हा, पण झोपडपट्टीतून का, कशामुळे, याची कारणं डेटा देत नाही ना. म्हणून तुम्ही जाऊन झोपडपट्टीतल्या लोकांना तिथे जाऊन दंडोकेशाही नाही करू शकत, धाकधपटशा नाही करू शकत. मग का होत आहे, त्यासाठी हवी चिकित्सक वृत्ती. मग तिथे जा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, काय आहे, कशा पद्धतीने, काय नाहीये. आणि तिसरा मुद्दा, तांत्रिक कौशल्य, ज्ञान. मग तुम्हाला कायद्यांचं ज्ञान हवं, त्यामधल्या तुमच्या मर्यादा तुम्हाला माहिती हव्यात, तुमच्याकडे मनुष्यबळ कसं आहे हे माहिती हवं. मग हे सगळं जे तांत्रिक ज्ञान आहे, जे तुम्हाला ट्रेनिंग मधून मिळतं, तर ते तुमचं तांत्रिक ज्ञान आहे. एखादा IRS ऑफिसर आहे, इन्कम टॅक्स रेव्हेन्यू, त्यातला तो IT ऑफिसर आहे, त्याला टॅक्सेशनचं ज्ञान असणं, हे काय बौद्धिक कुवत असते. बरोबर आहे का. हे पहिला मुद्दा, बौद्धिक कुवत. मग ती काय आहे ते सांगा. पॅराग्राफमध्ये बौद्धिक क्षमता म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्याला. मी जे आता 3 मुद्दे सांगितले ते. आणि दुसरं, त्याचं काय महत्व आहे निर्णय प्रक्रियेमध्ये, त्याचं काय महत्व, त्याचा काय फायदे काय त्याचं महत्व आहे, काय त्याचे फायदे आहेत. मग हे फायदे तुम्ही असं लिहू शकता, 1 2 3 असा फायदा होतो. नाही, एखादं उदाहरण सांगा त्यात लगेच. शब्दांची मर्यादा आहे ना, मग फायद्यामध्ये तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता. मग जसं की IAS असलेले डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं उदाहरण. मग त्यांनी काय केलंय, तर ते स्वतः डॉक्टर आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यांनी लगेचच पहिलं काम काय केलं, त्यांनी नंदुरबारला असताना ऑक्सिजनचा एक भला मोठा प्लांट उभा केला आणि त्याची क्षमता वृद्धिंगत केली. त्यासाठी तिथल्या लोकांना ट्रेनिंग दिलं, त्याच्यावरती एक नियंत्रक यंत्रणा तयार केली. आणि जेव्हा दुसरी लाट आली त्यावेळेस नंदुरबार मधला हा ऑक्सिजनचा प्लांट अतिशय महत्वाची भूमिका बजावून गेला, ज्याच्या कारणाने तेथे दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात उर्वरित जिल्ह्यातला जो मृत्यूदर होता त्याच्या तुलना करता नंदुरबार मधला मृत्यूदर हा अतिशय नगण्य राहिला. मग हे का होऊ शकलं, कारण त्यांचं स्वतःचं तांत्रिक ज्ञान, बौद्धिक कुवत, त्यांची बौद्धिक कुवत. मग हे आपण असं सांगू शकतो की ह्या अशा प्रकारे फायदा होतो. किंवा जर एखादा समजा हे असेल सिव्हिल इंजिनियर आहे किंवा एखादा, तर सिव्हिल इंजिनियरच्या संदर्भातलं आपण एखादं उदाहरण काय देऊ शकतो, डॅम कन्स्ट्रक्शन आहे ते. बायोलॉजी किंवा झूलॉजी किंवा फॉरेस्ट यातलं काही तांत्रिक ज्ञान असलेला व्यक्ती आहे, तर तो काय करतोय, समजा लँडस्लाइड आहे त्याच्यामध्ये त्याला मदत होऊ शकते. सो बौद्धिक क्षमता ही एका बाजूला महत्वाची आहेच. आता हे आपल्याला कळलं, हे आपण सांगायचं. दुसरा मुद्दा असेल नैतिक गुण. नैतिक गुण, मग नैतिक गुण म्हणजे काय, नाही का. मग आपण ते सांगायचं पहिला, म्हणजे काय. आता अख्खा नीतिशास्त्राचा पेपर आपला हा याच्या भोवतीच फिरतो, बरोबर. आणि त्याचं महत्व, मग महत्व लिहा किंवा एखादं त्या ठिकाणी उदाहरण लिहा की हे का महत्वाचं असतं निर्णय प्रक्रियेमध्ये. मग कुठलं घ्या, यातली व्हॅल्यूज आहेत. आपण एम्पथी म्हणजे समानुभूती आणि करुणा हे व्हॅल्यूज आहेत. जर मागे गेलात तुम्ही त्याच्या मागे, तर तिथे तुम्हाला ऍटिट्यूड आहे. त्याच्याही मागे गेलात तर नैतिक गुण कोणते हो, मग इथे तुम्हाला वेगवेगळे विचारवंत आपल्याला आठवावे लागतात. मग गांधीजींचे जे काही त्यांनी सांगितलेले जे नैतिक गुण आहेत, नाही का, जसं की त्यांनी सांगितलं की प्रशासकीय अधिकारी कसा असावा, तर तो संवेदनशील असावा. तर ते नैतिक गुण आहे संवेदनशील असणं. किंवा अगदी सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो पासून आलात तुम्ही तरी चालेल. त्यांनी काय सांगितलं, शौर्यही असलं पाहिजे, न्याय असला पाहिजे, आहे की नाही, सत्य असलं पाहिजे. गांधीजींनी अहिंसा त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. भारतामध्ये जैन, महावीर यांच्यापासून आलेलं सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य नका घेऊ इथे, पण सत्य अस्तेय आहे, अहिंसा आहे. मग हे सगळे नैतिक गुण आहेत, उदाहरणं द्यायची त्याच्यामध्ये.
मग त्यात काय लिहिता येऊ शकतं आपल्याला की निर्णय प्रक्रियेच्या दरम्यान नैतिक दुविधांना सामोरे गेल्यानंतर निर्णय प्रक्रिया नैतिक राहण्यासाठी किंवा नैतिक टिकून राहण्यासाठी नैतिक गुणांची आवश्यकता ठरते. नैतिक गुणांची आवश्यकता ठरते. आणि मग तिथं तुम्ही पुढे सांगू शकता की कुठलंही उदाहरण घ्या. मग नैतिक गुणाचं समजा तुम्ही असं म्हणा की सत्य आहे, मग तुकाराम मुंडे साहेबांचं उदाहरण द्या, नाही का, की सत्याचा आग्रह करून सातत्याने प्रशासनातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून काय झालं तर महाराष्ट्र शासनाचा व तद्वतच सार्वजनिक वित्त पैसा याची बचत झाली, कार्यक्षमता सुधारली. तर तुम्ही ते उदाहरण सांगू शकता तिथे. म्हणजे काय झालं, आपण दुसरं उदाहरण, एकच उदाहरण सगळीकडे घ्यायचं नाही, प्रत्येक मुद्द्याला वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणी द्यायची आहेत. मग हे झालं आपलं नैतिक गुण. पण प्रश्न काय म्हणतोय, हे दोन महत्वाचेच आहेत, हे दोन महत्वाचेच आहेत, पण त्यांच्या बरोबरीनेच जी समानुभूती आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. समानुभूती व करुणा ही तेवढीच महत्वाची आहे. आता नैतिक गुण, समानुभूती आणि करुणा हा सुद्धा नैतिक गुण ठरू शकतो, काही अडचण नाही आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये त्याला काय म्हटलंय त्यांनी, समानुभूती आणि करुणा काय आहे, तर समानुभूती आणि करुणा हे काय आहेत, तर हे प्रशासकीय सेवकांसाठी, नागरिक सेवकांसाठीची आवश्यक असणारी मूल्य आहेत. शब्द तोच वापरायचा आपण. काय वापरायचा की सहानुभूती आणि करुणा ही नागरिक सेवकांनी धारण करावयाची मूलभूत अशी मूल्य आहेत. आणि मग हे काय आहे म्हणजे काय, दोघांचा अर्थ लिहा. आणि त्याचबरोबर मग यांचं काय महत्व आहे प्रशासनामध्ये, काय निर्णय प्रक्रियेत, प्रशासन निर्णय प्रक्रियेत काय महत्व आहे, याच्यामुळे काय फायदे होतात, याच्यामुळे काय फायदे होतात. आणि मग काय करा, प्रत्येक एक मुद्दा लिहा, आणि त्याचं लगे उदाहरण द्या. असं म्हणजे जसं अगदी पहिला काय मुद्दा आपण म्हणला की जर करुणा आणि समानुभूतीने एखादा अधिकारी निर्णय प्रक्रिया घेत असेल किंवा आपलं कर्तव्य बजावत असेल, सगळ्यात महत्वाचं काय होतं, तो ज्या कार्यसंघटनेत काम करतोय, म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये तो काम करतोय ना, तिथे त्याचे जे अधीनस्थ आहेत, कर्मचारी आहेत, त्या सर्वांच्या दरम्यान कार्यक्षमता उंचावते, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता उंचावते. कारण त्यांना त्यांचा नेता हा त्यांना समजून घेणारा आहे असं वाटतं. समानुभूती आहे की नाही. जर नेतृत्व आपल्या कर्मचाऱ्यांना समजून घेत असेल, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत असेल, त्यांच्या प्रती तो समानुभूती दाखवत असेल, तर अधीनस्थ कर्मचारी हे आपल्या नेतृत्वाला नेहमी आदराने वागवतात. त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्या कार्यसंघटनेची काय होते, प्रोडक्टिव्हिटी उंचावते. आणि ते गरजेचं आहे, ते गरजेचं असतं. आणि म्हणून मग इथे उदाहरण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकता. फॉर एक्झाम्पल सतीश धवन सरांनी, आता सतीश धवन यांनी जेव्हा रॉकेट लॉन्च करत असताना, मग त्याला तुम्ही अग्निबाण म्हणू शकता मराठीत, अग्निबाणाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. परिणामी त्यांच्यासोबत काम करणारे इतर सर्व वैज्ञानिक यांच्या मनात सतीश धवन यांच्याविषयी नितांत आदर निर्माण झाला व पुढे याच टीमद्वारे, याच कर्मचाऱ्यांद्वारे भारताचा पहिला अग्निबाण हा यशस्वीपणे पुढे प्रक्षेपित झाला. मग असं आपण त्या ठिकाणी एक उदाहरण देऊ शकतो. मग आपण आपल्या या सेशनमध्ये जे वेगवेगळे मुद्दे पाहिलेत बघा फायद्यांचे, ते एक मुद्दा घ्या आणि त्या प्रत्येकानुसार काय करा, एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट 4 पॉइंट आहेत तर 2 उदाहरणं तरी किमान द्या आणि त्यानुसार मग हे काय करा, एंड करा.
आणि मग एंड करत असताना आपण कन्क्लुजन, आता पुढे कन्क्लुजन येईल, निष्कर्ष. निष्कर्ष, निष्कर्षामध्ये काय सांगाल, तेच आहे पुन्हा की याचा सार सांगायचा असेल सार सांगा, किंवा एखादं कोटेशन सांगा. जसं बराक ओबामा म्हणतात, तर बराक ओबामांचं एक कोटेशन महत्वाचं आहे. ते म्हणतात की म्हणजे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी जगाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की जागतिक स्तरावरती जी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा आज जी काम करते आहे त्यांच्या दरम्यान सर्वात महत्वाची जी उणीव आहे ती म्हणजे समानुभूतीचा अभाव आणि करुणेने वागणे, करुणेने कृती करणे किंवा करुणा. तर ते म्हणतात आज जागतिक स्तरावर राजकीय क्षेत्रात आणि प्रशासकीय क्षेत्रात जर कशाची सर्वात जास्त उणीव असेल तर ती आहे समानुभूतीची आणि करुणेची. आणि मग त्यातून निर्माण काय होतो, डेफिसिट, ट्रस्ट डेफिसिट. म्हणून आपण मग ते बराक ओबामा यांचं कोटेशन लिहायचं आणि कोटेशन लिहून मग पुढे आपण जायचं की सांगायचं पुढे मग की म्हणूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या बौद्धिक कुवत आणि नैतिक गुणांबरोबरच एम्पथी, समानुभूती आणि करुणा यांची खूप महत्वाची भूमिका असते. बराक ओबामा यांचं तुम्ही कोटेशन लिहिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही मदर तेरेसाचं तुमच्याकडे कोटेशन असेल किंवा तुमच्याकडे गौतम बुद्धांचं कोटेशन असेल, महात्मा गांधीजींचं असेल, आपण जी काही उदाहरणं बघितली आहेत थोर महापुरुषांची आणि स्त्रियांची, त्यांच्यापैकी कुठलाचही कोटेशन असेल तर तुम्ही त्याने तिथे एंड करू शकता. सगळ्यात चांगलं राहतं ते कोटेशनने जर तुम्ही एंड केलं ना तर ते बेस्ट राहील. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.